प्रास्ताविकेचं वाचन केलेलं आहे आणि आजचा हा योगायोगाचा दिवस संविधान दिन, ज्या संविधानामुळे तुम्ही आम्ही लोकशाहीत मानाचं जीवन जगत आहोत, आपल्या मताची मूल्याची आपल्या मताचं मूल्य करणारा दिवस 2 तारखेला येणार आहे। या मताच्या रूपाने आपण इंदापुरातील जे आपले राष्ट्रवादीचे पॅनल आहे त्या पॅनलला आपण सर्वांनी प्रचंड अशा बहुमताने विजय करायचे अशी विनंती करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विचारपीठावरील मान्यवर आज या ठिकाणी आपण सर्वजण उद्यापासून, उद्या 27 तारीख आहे, आपण ज्या प्रांगणात उभे आहोत त्या पाठीमागे आपल्या इंदापूर शहराचे हिंदू मुस्लिम ऐक्याचे जे प्रतीक असलेले हजरत चांदशौरी बाबाचा दर्गा आहे, त्या बाबांचा उद्यापासून मला वाटते चालू होतोय। बाबांच्या चरणी सुद्धा या ठिकाणी मी नतमस्तक होऊन आजच्या या प्रचार सभेमध्ये आपले उमेदवार नगराध्यक्ष पदाचे माननीय भरत शेट्टी शहा, तसेच या प्रभाग क्रमांक 8 मधील माननीय सागर सुनील आरगडे आणि सौ रजिया हजरत शेख यांच्या प्रचारार्थ ही आजची प्रभागाची सभा आहे। या सभेला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। आपण सर्वजण इंदापूर शहरात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रभागात या सभेद्वारे लोकांकडे आपली मतं मागवतो, लोकांना आपली मतं पटवून देत आहोत। आपण या ठिकाणी आपल्या शहराचे निष्कलंक आणि चांगले नेतृत्व असलेले आपले भरत शेट्टी शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष पदाची संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं केल्याशिवाय या ठिकाणी भरत शेठ राहणार नाहीत अशी मला खात्री आहे। दुसरं असं की या ठिकाणी दुसरा जो उमेदवार आहे तो उमेदवार आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे, परंतु मला एक म्हणायचंय, आपले जे उमेदवार आहेत ते उमेदवार या ठिकाणी वर्गणी देणारे उमेदवार आहेत, वर्गणी मागणारे उमेदवार नाहीत। त्यामुळे वर्गणी देणाऱ्याच्या पाठीमागे जायचं की वर्गणी घेणाऱ्याच्या पाठीमागे जायचं याची जनता निश्चितच विचार करेल आणि मला ती खात्री आहे। आणि आपण सर्वजण पूर्व इतिहास, बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात की जी लोक आपला इतिहास विसरतात ती लोक इतिहास घडवू शकत नाहीत, म्हणून तुम्ही आम्ही मागची इतिहासाची पानं चाळून पुढची वाटचाल करायची। 2 तारखेला आपण सर्वांनी एक मताने एक दिलाने भरत शेट्टी शहा आणि इतर सर्व 20 उमेदवार या उमेदवारांना प्रचंड अशा बहुमताने निवडून द्यायचंय। त्यांच्या घड्याळाच्या चिन्हासमोरून बटन दाबून उद्याच्या 3 तारखेला आपण सर्वांनी इतिहासाचे साक्षीदार व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। जय भीम, जय संविधान। सन्माननीय अशोक मकरे सर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं। सन्माननीय अशोकजी मकरे सर, सन्माननीय शिवाजीराव मकरे, आपणास विनंती आहे की आपण मार्गदर्शन करायचं आहे। सर्वप्रथम संविधान दिनाच्या सर्व मतदार बंधू भगिनींना, माझ्या पत्रकार बंधूंना आणि विचार मंचावर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। इंदापूर नगर परिषद 2025 पंचवार्षिक निवडणुकीच्या संदर्भात आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय भरत शेठ शहा आणि या प्रभागाचे श्री सुनील आरगडे, सागर सुनील आरगडे व सौ रजिया हजरत शेख यांच्या निवडणूक प्रचारार्थ आज आपण या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो। शेर जब जंगल में चलता है तो उसका आतंक पूरे जंगल में छाया रहता है। आज तीच परिस्थिती ज्या ठिकाणी इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्षाचे उमेदवार भरत शेठ शहा आणि त्यांच्याबरोबर असणारी जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी टीम इंदापूर शहरामध्ये प्रचार करत असते
त्यावेळेस समोरच्या पार्टीचे जे उमेदवार आहेत, जे त्यांचे प्रचार करते, त्यांची परिस्थिती काय होती, त्यांचा चेहरा काय होतोय, ही बघण्यासारखी परिस्थिती निर्माण होत असते. आणि हे युद्ध हमेशा वाघच जिंकत असतो, मांजराच्या ताकदीवर कधीही युद्ध जिंकलं जात नाही. कारण आपल्या समोर जी सगळी जी टीम आहे ही सर्व वाघाची टीम आहे. त्याच्यासाठी वाघताने पण आपल्या बरोबर बसलेले आहेत. म्हणजे तात्या साहेब, म्हणजे या ठिकाणी आपण सर्व उमेदवारांचा प्रचार करतोय. भरत शेट्टी शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना मतदान का द्यायचंय? कारण या राज्याच्या तिजोरीची चावी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे आहे. आपल्या तालुक्याचं नेतृत्व करणारा आमदार, राज्याचं जे म्हणजे पहिल्या 5 क्रमांकामध्ये जे मंत्रीपद असतंय हे कृषी मंत्रीपद हे माननीय दत्तात्रय भरणे मामांकडे आहे. आणि त्यांनी जो गेल्या 2-4 वर्षापासून इंदापूर शहराला निधी झालाय, या निधीच्या माध्यमातून इंदापूर शहरामध्ये जो विकास झालाय, या विकासाच्या कामासाठी आपण या ठिकाणी घड्याळ्याच्या चिन्हासमोरील उमेदवाराला विजय करायचंय. भरत शाह आणि मित्र परिवार, भरत शाह आणि त्यांचं सर्व कुटुंब, माझ्या मित्रांनो विचार करा, गेल्या 4 वर्षापूर्वी संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या कोरोना या आजाराने संपूर्ण जग शांत झालं होतं. आपला विचार करा, आपला भाऊ मिळाला तर आपण माहितीला जात नव्हतो, आपली वाईफ मिळली तरी आपल्याला जाता येत नव्हतं, कुटुंबाचा नागरिक जरी आपला कोण परिवाराचा सदस्य माहीत झाला तर त्याच्या माहितीला आपल्याला जाता येत नव्हतं. परंतु ही शाह फॅमिली इंदापूर शहरामध्ये रात्रंदिवस पायाला भिंगरी लावून फिरलेली आहे. म्हणून त्यांना येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी आपण त्यांना मतदान करायचंय. माझ्या सर्व उमेदवारांना, माझ्या सर्व विचारवंतावरील माझ्या सर्व बांधवांना या ठिकाणी मी सांगतोय, आमच्या बाळासाहेब सरोदे यांनी सांगितलं, या ठिकाणी उद्यापासून आपल्या शहराचं आराध्य दैवत असलेलं हिंदू मुस्लिम ऐक्याचं जे दैवत आहे हजरत चांदशावली बाबा, बरेचशे तुम्ही काळजी करू नका, हा देव भल्या भल्यांना प्रसन्न झालेला आहे. आपण तर काय, बाळासाहेबांनी सांगितलंय आपण पावती देणारे आहोत, खंडणी मागणारे नाहीत. तुम्ही पावत्या फाडता, अहो वर्गणी मागणं आणि खंडणी मागणं याच्यामध्ये फरक असतो. आज मला सांगितलं समोरच्या उमेदवारांनी 50-50 लाख 1 कोटी रुपये त्याच्या गरीब उमेदवाराकडून घेतलं. हो आपण त्यांना गरीब तर कसं आहे, त्या उमेदवारांना गरीब तर एक आकडेवाला आहे, कोण दारूवाला आहे, कोण हप्तावाला आहे, कोण रेशनिंग दुकानवाला आहे, म्हणजे 2 नंबर धंदेवाले सांगितलं ते. त्यांना काय मतदान द्यायचं? अहो तुम्हाला तुमच्या जीबी झाल्या पाहिजे या माणसाला तुम्ही दुकानात बसा म्हणायला. अहो तेजोर माणूस या काळामध्ये या इंदापूर शहराच्या मदतीसाठी उभा राहिला नसता तर आज इंदापूर शहराची परिस्थिती काय झाली. आमचे अरविंद वाघ यांनी इंदापूर विचार मंथनच्या माध्यमातून इंदापूर शहरामध्ये हजारो किट वाटले अन्नधान्याचे, घरपोच केले, गरीब कुटुंबाला पैसे दिले. भरत शेट्टी शाह यांनी सुद्धा इंदापूर शहराचा नगराध्यक्ष असताना इंदापूर शहरातल्या सर्व कुटुंबाला अन्नधान्याचं किट वाटलं. अहो एवढं दान करणारी लोक आपल्याकडे, आपण भिकाऱ्यांच्या मागे कशाला जायचंय? जाता जाता मी तुम्हाला एवढं सांगतो बाबा, अरे कुणाची प्या दारू आणि कुणाचं खा मटण, कुणाची प्या दारू कुणाचं खा मटण, परंतु भरत शाह यांच्या समोरच घड्याळावरचं दाबा बटन. एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. फक्त भरत शाहच नाही तर आपले जे कोण राष्ट्रवादीचे उमेदवार असतील त्यांना आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. अशा प्रकारच्या या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आणि मी माझ्या ठिकाणी मनोगत थांबवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद अध्यक्ष. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रचार प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय अशोक बापू इजगुडे यांना विनंती आहे की त्यांनी मार्गदर्शन करायचं आहे. इंदापूर नगर परिषद 2025-26च्या राष्ट्रवादी पार्टीचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार भरत शेठ शाह आणि प्रभाग क्रमांक 8चे या आपण ज्या एरियात सभा लावली सागर सुनील आरगडे व सौरजिया हजरत शेख आणि प्रभाग क्रमांक 10चे उमेदवार सुवानिता अनिल डावरे, श्रेयस सुरेश गौड
हे चिटकून प्रभाग आहेत आणि ते त्यांच्या या एरियातलं जे उमेदवार आहे त्याची मी नावं घेतली. एक महिन्याचा स्टेज सन्मान्य सर्व स्टेज असं बोलतो सगळ्यांचं नाव घेतलं तर वेळ आहे. आपण जिथं उभा आहे त्याच्या पाठीमाग बर्ने मामांनी ह्या मालुजीराजे गडीसाठी साधारण 35-36 कोटीचा निधी दिलाय. तिथं बाबांचा दर्गा पण आहे, चांदशवली बाबांचा, ते आपल्या गावाचं प्रतीक आहे. त्यांची यात्रा असते. तिथं शेजारी इंद्रेश्वर आहे, ते आम्ही कार्यकर्त्यांनी जीर्णोद्धार केला. काय काय अडचणी आल्या त्या काळात 2018च्या घटना आहेत. ते मंदिर असं 15 नाला आहे, त्याच्या जमिनीच्या खाली होतं 7 फूट. आणि असंच आम्ही तिथं आल्यानंतर कळलं की ग्रामदैवत आहे. मलाही माहित नव्हतं, लहानपणापासून कधी बघितलं नव्हतं. आणि मी त्या काळात 2014ला नगराध्यक्ष असल्यामुळे ती माहिती कागदपत्र काढली. तर 12 बाय 12 म्हणजे 3 मीटर बाय 3 मीटर एवढी त्या जागेची नोंद होती इंद्रेश्वरच्या मंदिरात. मग मला कसं झालंय, सर्व नंबर तर तिथूनच होते चालू. ते शेजारी पाटलीबाई होत्या, त्यांना म्हणलं असं असं आम्ही जीर्णोद्धारच करणार. म्हणजे हात लावायचं नाही, सगळी जागा आमची. कागदपत्र दाखवा. त्यांची कागदपत्र तपासली. परत शेजारी आपल्या शेजारी ज्योतिबा मंदिराचे सदस्य येते जाधव म्हणून, त्यांच्या नावावर काही जागा होती. म्हणजे अरे ही विहीर 700-800 वर्षापूर्वीच्या 1000 वर्षापूर्वीच तर मंदिर असेल. म्हणजे मालुजीराच्या काळातला सगळा विषय, म्हणजे 500 तर कमीत कमी वर्ष, 300-400 वर्ष झाली. कसं काय तुझं नाव आलं? नाही नाही, मला ही जागा मान्य चुकून नोंद झाली, मला ती नोटरी करून द्यावं लागतो. मी ती जागा नोटरी करून घेतली, नोंद करून घेतली, नगरपालिकेच्या नावाने हस्तांतर करून. ते असंच करत करत सुरुवात केली. आम्हाला सगळ्यांनी येड्यात काढलं. याडा बसलाय म्हणजे तिथं खोदत काहीतरी. ते आज त्या गावाचं वैभव आहे. 1 वर्ष गेलं, साधारण 12 महिने मी कुठे कामकाज बघितलं नाही. त्यात मग बऱ्याच शेटनी मला मदत केली. सर्व गावांनी लोकवर्गणीचं ते मंदिर बांधलं. गावाला एक नवीन यात्रा सुरू झाली. सांगायचं भाग मित्रांनो असा आहे की सामाजिक, जसं आम्ही म्हणतोय की विकासाला महत्व द्यायचंय, तसं सांस्कृतिक या शहराच्या जडणघडणीत सुद्धा आमचा सहभाग आहे. जसं बरेच शेठचा आहे, माझा असेल, सगळ्या गावात असेल, काहीतरी करतोय आम्ही गावासाठी. असं बाकीचं समोरून चाललंय ना भाषण, ते ऐकलं तर आश्चर्यच वाटायला लागलं. म्हणजे बरेचसे आपली परिस्थिती कशी काय चांगली आहे. समोरचा उमेदवार तगडा आहे म्हणून तुम्ही काय आरोप करू नका ना. त्यांचा व्यवसाय मोठा आहे, त्यांचं उत्पन्न मोठे आहे स्वतःच. अशा ज्या काही घटना घडायला लागल्या तर आम्ही आश्चर्यचकित सभा ऐकतो, काय काय आम्हाला व्हॉट्सअपवर बघायला मिळते. असो, इंदापूर शहराचा विकास करताना 2012चा असो, त्यावेळेस मी नगराध्यक्ष होतो, बरेचसे उपनगराध्यक्ष होते. आता त्यांचं प्रमोशन होते, जनता त्यांचं प्रमोशन करणार आहे. कामकाजात आमच्या कुठेही 2012 पासून त्यांचं 2017चा काळ काढला तर 2012च्या हिशोबात आम्ही पहिलं स्वच्छता अभियानाचं बक्षीस बिगर वशिल्याचं नॉर्म्स मध्ये बसून, जे त्या स्वच्छता अभियानाचे नॉर्म्स असतात की ते सरकारचे नॉर्म्स घेतले, त्याप्रमाणे आम्ही कामकाज केलं. हागणदारी मुक्त गाव केलं. त्या गावाचे 1000 सदस्य त्या काळात, मी आता जरा उघडच बोलायला सुरू केले, आतापर्यंत बोलतो. 2014ला मी नगराध्यक्ष झाल्यावर स्वच्छता अभियानाचा मी ध्यास घेतला आणि मी सकाळी 9ला नगरपालिकेत जायचो. तो रोज मी संध्याकाळी 5 वाजताच यायचो, दुपारी जेवत होतो.
हा माझा नित्याचा नित्यक्रम होता त्या गावात. मी माझा जे 16 महिन्याचा कार्यकाल होता, मी कंटिन्यू म्हणजे सुट्टीचे दिवस सोडून नाही, शासकीय सुट्टी असताना मी काही नगरपालिकेत जात नाही. माझे काय 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 लक्षात आल्या, कल्पना आल्या. स्वच्छता अभियानाचा आम्ही त्यात घेतला, ते नॉर्म्स पहिले तर हागणदारी मुक्त त्यातला एक प्रकार होता. आम्ही साधारण 1000 संडास बसवली या शहरात. म्हणजे भावाभावाची भांडणं मिटवली, जागेची वाद मिटवले. उघड्याच्या शौचालयावर जातो तिथं आम्ही गुलाबाची फुलं घेऊन जायला लागलो, लोक पण सार्वजनिक शौचालयात जायला लागले. करत करत तो उपक्रम आम्ही तडीच नेला आणि मग परिषदला म्हणलं आपल्याला आता डिक्लेअर करायचं स्वच्छता अभियानमध्ये आपल्याला भाग घ्यायचा. म्हणजे शासनाचा एक फॉर्म असतो तो भरून द्यायचा नाही. तो फॉर्म भरला. तिथून डेप्युटी कलेक्टर लेवलचे अधिकारी इथं आले, 2-3 दिवस इथं राहिले. ते सगळं बघितलं त्यांनी. त्या नॉर्म्स प्रमाणे ते चेक करत होते, हे तुम्ही काय काय केलंय काय काय नाही. मी का सांगतोय, माझा आता सगळं उघड उघड सांगायची वेळ आहे. आणि मग त्यात नॉर्म्स मध्ये आम्ही शेवटला ते अधिकारी जाताना जेवायला त्यांना म्हणलं साहेब संध्याकाळी झाली होती, म्हणलं जेवण गेस्ट हाऊसला त्यांना जेवण सांगितलं. जेवायला गेल्यानंतर ते अधिकारी म्हणले तुम्ही कस काय चमत्कार केला, एवढी 1000 संडास बसवलीच कशी. साहेब म्हणले ह्याच्या पुढचा चमत्कार तुम्हाला सांगायचा आहे. त्या काळात ते संडास 12,500 सरकार अनुदान देत होतं. त्या 12,500 आम्ही ते बसवलं. बाकीचे जेजूर नगरपालिकेत 16,000 रुपये संडासाला अनुदान येत होतं. म्हणजे सरकारचं 12,500 त्यात त्यांनी बाकीचे पैसे घातले आणि ते 16,000 बसवलं. सासवडच्या नगरपालिकेत तर हाईट केली 22,000 रुपये त्याचा रेट होता बसवला. साहेब म्हणले कसं काय केलं तुम्ही 12,500 बसवलं. साहेब चमत्कार असा की करप्शन नाही, कोणाला कमिशन पैशाचं द्यायचं नाही, काय संबंध नाही. आणि एक नवीन ती संडासची बसवायची योजना होती, ती एक आम्ही प्रोडक्शन जी करत होतो त्यालाच पकडलं. म्हणलं तू केवढे देतो आम्हाला. आणि त्याने आम्हाला त्यावेळेस काहीतरी 11,500 दिलं आणि 1,000 रुपये टाकी फिटिंग साठी ही केलं आणि अशी टीम तयार केली. ती चमत्कार बघता बघता झाला. आणि महाराष्ट्रातलं पहिलं बक्षीस इंदापूर नगरपालिकेने 2014 साली 1 कोटीचं पहिलं बक्षीस इंदापूर नगरपालिका. हा काय विकत आणलेला पुरस्कार नाही, तिथं कामच करावं लागतंय. मला सांगायचंय काय की बाबा काय लोक बोलतात की पुरस्कार विकत आणले. अरे पुरस्कार विकत मिळत नाही, त्याला नॉर्म्स आहेत, ह्या नॉर्म्स आहेत. ही नॉर्म्स पूर्ण केल्याशिवाय करताच येत नाही. ती लोक बघायला येतात, ती सगळं कॅमेरा व्हिडिओ शूटिंग ही सगळं बघितल्याशिवाय करत नाही ना डिक्लेअर. ही कसा चमत्कार झाला नाही, हा कष्टातनच चमत्कार झालेला आहे. त्यानंतर अंकिता बाबींनी तीच रेग ओढत पुढे नेली, त्यांना इथं 5 कोटीचं बक्षीस मिळवलं. बक्षीस मिळवणं म्हणजे तिथं कामच करावं लागतंय हो. तिथं नगरपालिकेत बसून स्वच्छता अभियानाकडे लक्षच द्यावं लागतंय, स्वच्छतेकडे लक्ष द्यावं लागतंय. सार्वजनिक शौचालय त्यांची स्वच्छता ठेवली पाहिजे. वृक्ष संवर्धन एक प्रकार होता, त्यात त्यांनी थोडं जास्त माझ्यापेक्षा काम केलं. मला कार्यक्रम कमी होता, त्यांना जास्त होता. काम करणारी माणसं आहेत. आम्हाला काय म्हणायचंय की काम करणाऱ्या माणसाच्या मागे या इंदापूर शहरातल्या नगरपालिकेच्या नागरिकांनी उभं राहिलं पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. हा जो आता समोरन होत आहे, इकडून होत आहे, ठीक आहे, पण बाकीचे मी बघा घेऊ. आता शहर वाढत चालले, शिरसोडीचा पूल होतोय, 1-1.5 वर्षात पूल जर पूर्ण झाला तर काल काय म्हणले की पुलाचं काय त्यांनी शहर वाढतंय का. आता त्याच्यावर मला नाही काय बोलायचं, पण माझं वैयक्तिक माझं सगळं नातेवाईक पलीकडे करमाळे त्यांची आमची कुठं अनावधानाने लागणार तर कुठं काय पत्रिका आली तरच भेट होती. आज तर ही इतकं जवळ झाले 15 किलोमीटरवर आलंय, जे 80 किलोमीटर होत. रोजचं दळणवळण वाढणार आहे. ती कोंढरा भाग आहे, तिथं कुठेही त्यांना जर मोठ्या सिटीत जायचं म्हणलं तर भिगवणला जावं लागते, तिकडे करमाळ्याला जावं लागते, नाही तर जीवरला यावं लागते, नाही तर टेंभुर्णीला यावं लागते. ही सगळे आमची नातेवाईक आहेत. आता काय बोलले त्यांना माहित नाही,
बऱ्यापैकी इंदापूर शहराचा जुना इतिहास काढा उजनी धरणाच्या अगोदरचा, म्हणजे ज्यावेळेस पाणी अडवलं नव्हतं त्या अगोदरचा जर इतिहास काढला तर करमाळ्या तालुक्याची नाळ इंदापूर तालुक्याला व्यापारात जोडलेली होती. त्याचा अभ्यास करा म्हणून जी उत्तर बोलते तिकडं त्यांना सांगा की बाबा ही सगळी लोक आपलीच पलीकडे, तिकडला ऊस पण आपल्याकडे येणार आहे, अंतर कमी होणार आहे, आपल्याच कारखान्याला ऊस येणार आहे. हे जे व्यापारीकरण तिथली मुलं शिकायला येत आहेत आता, त्या पुलाच्या जर ते काम झालं तर तिथं तो वडा वाढणारच आहे. पण बर्णे मामांनी मोठं काम हे उभा केलंय. आता ते म्हणले त्यांचं हायस्कूल नाही, आता हायस्कूलचं काम वर्ष 1.5 वर्षात पूर्ण होतं. तुमच्या जे एवढं मोठं होते महाविद्यालय, तिथे 1000-2000 मुलं शिकणार आहे. मत्स्य विद्यालय मामाने मंजूर केलंय हिंगणगावला, त्याला मोठा पसार आहे, 18 एकरात आहे. हे सगळं होणार आहे ना, त्याची 2-3 हजार मुलं इंदापुरात राहणार ना, कुठं जाणार आहे? काही हिंगणगावात राहणार आहे. आता मामाने परत परवा मंजूर केलं इथं संशोधन केंद्र, या 16 एकरात तिथं साधारण इथं देशपांडे वेज आहे ना, तिथं केळी संशोधन केंद्र आहे, द्राक्ष संशोधन केंद्र आहे आणि डाळिंब संशोधन केंद्र आहे. तिन्ही मंजूर करून घेतले त्यांनी, त्यांच्या खात्याचा भाग आहे. पण ही सगळा लोड इंदापूर शहरावर येणार आहे, लोक वाढणार आहेत, राहणारी. दत्ता मामा बर्णे आता उपस्थित राहत आहेत. आगे बाजू ना, आगे बाजू हे बा. आणि हे द्राक्ष संशोधन केंद्र म्हणा, की संशोधन केंद्र म्हणा, पेरू संशोधन केंद्र म्हणा, विकासातच प्रतीक आहे. आपल्या शहराला लागणारच आहे ना सगळं. या शहराची वाढणारी संख्या, लागणार पाणी, रस्ते, लाईट, गटार, ड्रेनेज सगळा हा जो निधी होणारा जो खर्च म्हणजे करायचं म्हणलं नगरपालिकेनं, तर तेवढी नगरपालिका सक्षम नाही. त्याला सक्षम करताना महाराष्ट्र शासनाचा निधी हवा आहे. त्यासाठी मान्य अजितदादा पवार महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत, आपल्या तालुक्याचे आमदार दत्ता बर्णे कृषी मंत्री आहेत महाराष्ट्राचे. आणि त्यानंतर आपल्याला नगरपालिकेला सुद्धा आपल्या विचाराचं नगरपालिका आली पाहिजे, ही भूमिका सर्वच आमच्या कार्यकर्त्याची. त्यामुळे 21च्या 21 उमेदवाराला इंदापूर नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी मतदान विचार करून आणि भरघोस मताने या पॅनलला निवडून द्यावं हीच नम्र विनंती करतो. माझे 2 शब्द माजी उपनगराध्यक्ष रशीदभाई पठाण यांना विनंती की आपण समोर येऊन बसायचंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आमचे हनुमंतबाबा कोकाटे यांना विनंती की आपण मार्गदर्शन करायचं. उद्या येणाऱ्या 2 तारखेला समोरचं बटन दाबावं म्हणून विनंती करण्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहोत. कारण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, श्रीमंती जोले सर, प्रशांत बापू पाटील, भरत शेठ चिशहा, सन्मान्य व्यासपीठ आणि बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, अनेक तुम्हाला उद्याच्या 2 तारखेला निवडणूक होणार आहे.
आणि निकाल 3 तारखेला लागणार आहे. बरेच आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा आणि खालचे उमेदवार 20 हे नक्कीच विजय होणार आहे, ते मात्र शंका नाही. आता काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रवीण वाणेने माझ्यावर काही टीका केली, तर मी आवर्जून त्याचा उल्लेख करतो की अध्यक्ष पोलीस स्टेशनला जातात. जरूर मी पोलीस स्टेशनला जातो, कारण असं आहे माझ्या कार्यकर्त्यावर जर अन्याय झाला तर मी आज मी पोलीस स्टेशनला गेलो होतो. तुम्हाला आवर्जून त्याचा उल्लेख करून सांगतो. पण तुमची विकास आघाडी होती त्यावेळेस तुमचे वडील दशरथ दादा मानेच अध्यक्ष होते. त्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनचे हप्ते खात होता. ज्या वेळेस तुम्हाला हप्ते दिले नाही म्हणून तुम्ही पोलीस स्टेशनवर हल्ला केला, हर्षवर्धन पाटील त्यावेळेस मंत्री होता. यावराजून उल्लेख करून का सांगतो, आम्ही पोलिसांच्या चहाच्या मिंदात असलो तर त्याच जागी राजकारण सोडून देईल. मी आज आरोप तुमच्यावर करतो तसा तुम्ही काहीतरी वल्गना करत असाल ना, की अजिबात मी मान्य करणार नाही. मी कार्यकर्ता अन्याय झाला तर जरूर पोलीस स्टेशनला मी जातो मी आवाजाचा उल्लेख करून मी तुम्हाला आज सांगतो. तुम्ही ज्या वेळेस अध्यक्ष होता त्यावेळेस तुमचे वडील अध्यक्ष होता तेव्हा तुम्ही त्यांचा हप्ता घेत होता पोलीस स्टेशन. याच आवाजातून तुमचा उल्लेख करतो नाव घेऊन. म्हणून तुम्ही काहीतरी वल्गना केल्या. उद्या 3 तारखेला काय निकाल लागणार आहे समोर जनतेला बसलेल्या सगळ्यांना माहित आहे. हर्षवर्धन पाटलांना मी माझं आव्हान आहे, तुम्ही ज्या वेळेस मंत्री होता त्यावेळेस या शहराचा काय विकास केला. इंदापूरचा तुम्हीच म्हणलं होतं सिंगापूर करू, का सिंगापूर केलं नाही. आम्ही त्यावेळेस आमचं इंदापूर राहून द्या म्हणलं होतं. ज्यावेळेस 1995 सालापासून तुम्ही 2014 पर्यंत मंत्रीपद होता, का तुम्हाला त्यावेळेस इंदापूर शहराची आठवण झाली नाही. 2014ला ज्यावेळेस मामा आमदार झाले त्यावेळेस शहराचा विकास करण्याची सुरुवात झाली. तुम्ही बघा शहराचा विकास काय. तुम्ही कुठली इमारत आज कोर्टासारखी इमारत असत, ITI सारखी इमारत असत, नगरपालिकेसारखी इमारत असत, PWD सारखं ऑफिस असत, ही मामानी इमारती उभा करण्याचं काम केलं. तुमची व्यक्तीची लाईन असेल, आरोग्याचं पाणी असेल, ही मामा आमदार झाल्यापासून मंत्री झाल्यापासून सुविधा झाल्या. तुम्ही तर 19 वर्ष मंत्रीपदा होता. प्रत्येक वेळेस प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या तुम्ही जवळ होता. निस्तर तुम्ही कुठं गेला, पंढरपूरच्या पांडुरंगाला गेला तर त्या मुख्यमंत्र्यापाशी बघण्यासारखं तुम्ही वरमुंडकं फक्त काढत होता. मी तुम्हाला आवर्जून उल्लेख करून सांगतो, तुम्ही इतक्याच जवळ मुख्यमंत्र्याला राहणाऱ्या माणसांनी इंदापूर शहरासाठी काय विकास केला. तुम्ही आज मामावर टीका करता. मामाने काय केलं. अजून तर मामाच्या हातात तुम्ही इंदापूरच्या नगरपालिकेची सत्ता दिली नाही. ज्यावेळेस तुम्ही आज सत्ता नसताना मामाने गेल्या 5 वर्षात ह्या इंदापूर शहरासाठी किती निधी दिला. तुम्ही जेवढा 20 वर्षात तुमच्या आयुष्यात दिला नाही एवढा मामा निधी द्यायचं काम केलं. मी तुम्हाला आवर्जून का सांगतो, की तुमची मामावर टीका करण्याची मत मागायचा तुम्हाला अधिकारच नाही. हर्षवर्धन पाटलाला बी नाही, तुम्हाला कोणालाच नाही. हे कारण असं आहे की मामाने कामं केली आणि तुम्ही त्या मामावर टीका करायची. एवढाच ह्यांचा उद्योग. भरत शहा आज उमेदवार झाले, त्यांनी मागच्या आठवड्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मामा असं म्हणले नाहीत भरत शहाचं घर आपल्या विरोधात आहे म्हणून नगरपालिकेला निधी न द्यायचं, निधी अडवायचं काम आणि पाप कधी भरणे मामाने केलं नाही. तुम्हाला आवराजून मी का सांगतोय तर हे तुमचं कारण आहे. आणि तुम्ही काय सांगता शहरासाठी काय केलं आणि काय आणलं. कुणी काय आणलं ते सगळ्या बसलेल्या जनतेला माहित आहे. इंदापूर शहराला बी माहित आहे. उद्या येणाऱ्या 3 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून 21च्या 21 उमेदवार विजय करा, हे मी तुम्हाला आवर्जून आज इथं आवाहन करतो. आणि तुम्ही करचाल अशा आशा बाळगतो आणि माझं 2 शब्दाचं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. शिवसेनेची वाघीण आमच्या सीमाताई कल्याणकर, सबका कल्याणकर यांना विनंती की आपण समोर येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमचा सन्मानाचा जो बॅच आहे तो स्वीकारायचा आहे. बघितलं झालं की फोन करतो. काहींना विनंती आहे की आपण मार्गदर्शन करायचं आहे. खरं तर आता तुमचं भाषण
भाषण ऐकलं सगळं. 20 वर्षापूर्वी मला इंदापूरला मी राष्ट्रवादीची आजी गमजा घातलाय. त्याची शहर प्रमुख होते, पहिली महिला शहर प्रमुख होते, अभिमानाने सांगते. आणि त्यावेळेस नगरपालिकेलाही तेच वातावरण ते. आणि आज तुमच्यामुळं परत पुन्हा इथं मी उभी आहे राष्ट्रवादीच्या मंचावर. खरं तर माहेरी परतल्याचा आनंद झाल्यासारखा झालाय की सगळे घरचे आणि जुने सोबत. सन्माननीय व्यासपीठ, महाराष्ट्र राज्याचे लाडके कृषी मंत्री आपले भरणे मामा, इथे सन्माननीय सर्व इंदापूर शहरातले सगळे माता पिता, माझ्या भगिनी, पत्रकार बंधूंनो, आपल्या सर्वांना अचानक प्रश्न पडला असेल की ताई आज इथं कशा. तर आपल्याला आज संविधान दिनाची खरं तर आठवण आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिलाय आणि संविधानाने सांगितलंय आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करावं. मग ते योग्य करण्यासाठीच मी इथं आज उभी आहे. कारण योग्य माणसाला जर आज योग्य वेळी आपण साथ नाही दिली तर काय होतं हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. तर त्या योग्य वेळेची आपल्या सगळ्यांना पण एक आठवण करून देते. 2 तारखेला आपल्याला सगळ्यांना जिथं घड्याळ दिसत तिथं बटन दाबायचंय. मी ह्या प्रचार प्रक्रियेत खरं तर खूप वर्षांनी आली आहे. उमेदवारांचंही सगळं घरातूनच ऐकत होते. बंधूंनी सगळ्या बातम्या सगळ्या व्यवस्थितरित्या कव्हर केलेल्या. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ऐकून घरात बसून सभा ऐकणारही आज खूप जण असतील मामा. कारण प्रत्येक जणाला आपल्याला जो संविधानाने हक्क दिलाय, तर काही जणांची गावात खूप अरेराणी चालू आहे. महिला भगिनी म्हणतात काही कामाला आहे आणि आम्हाला येता येत नाही. प्रत्येक जण जातंय संध्याकाळची. आता तर 12ची नाईट शिफ्ट पण केली आहे. मुलांना आजारी असलं तर सुट्ट्याही मिळत नाही, कामावून काढलं जाईल. अशा बऱ्याच गोष्टी चालू आहेत. पण प्रत्येकाच्या मनात फक्त एकच आहे की आमच्या गावात असं कधीही नव्हतं. आणि आज मी प्रत्येकाला तीच गोष्ट सांगते, संविधानाने दिलेला आपल्याला हक्क आहे, आपण तो बिनधास्तपणे सगळ्यांनी वापरा आणि घड्याळासमोरचं बटन दाबा. आणि जे 20 वर्षापूर्वी म्हणजे आज खरं तर अनुदानांनी आठवण करून दिली इंदापूरचं सिंगापूर हा शब्द वापरून. खरं तर माझं पहिलं भाषण होतं ते आपल्या दादांच्या तिथंच होतं मामा. आणि त्यावेळेस एकच शब्द मी बोलले होते की पहिली बावड्याची काटेवाडी करा. बावड्याची काटेवाडी झाली तरच इंदापूरचं सिंगापूर होईल. पण ते काही झालं नाही. पालखी महामार्ग गेला, आपल्यामुळं बऱ्याच सुधारणा झाल्या. आपण आमदार असताना खूप म्हणजे इंदापूर तालुक्याकडे लक्ष देता म्हणून आज आपल्याला सगळे चेहरे बदललेले दिसतात. आणि जे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा शब्द इंदापूरकरांना पाठ झालाय, पाठ. कारण प्रत्येक निवडणुकीला ज्यावेळेस ते सहकार मंत्री होते तर हे शब्द गावातले प्रत्येक व्यक्ती ऐकत होती. आज जर आपण बघितलं शहा परिवार, कुणीही सांगा की भरत बहीण सारखा माणूस आहे, सगळं घर सगळ्यांसाठी राबतं, वारकरी संप्रदाय असू द्या किंवा काय. आणि इंदापूर शहरातला जुना कोणताही असा माणूस नाही की ज्यांनी नारायण दासला शिक्षण घेतलं नाही. मी पण सांगते की मी तिथली विद्यार्थिनी आहे. आम्ही त्यावेळेस 5वीला असताना 100 रुपये देऊन 10वी पर्यंत शिकलेलो आहे. आमच्या बरोबरच्या गरीब मैत्रिणी होत्या, कुणाचे पासेस नसतील, कुणाला ड्रेस नसतील, वह्या पुस्तकं, शाळेतनं कितीतरी लोकांना मदती झालेल्या. आज कुणी IAS आहे, कलेक्टर आहे. ह्या परिवारांनी इंदापूरला नेहमी देत गेलंय, मागितलं कधीच नाही. आणि आता जर आपल्याला सगळ्यांना काय परत द्यायचं असेल तर भरत भाऊंना मतदान करून आपल्याला आपला अधिकार बजवायचा आहे. आज त्या कुटुंबाला साथ द्यायची आहे. आणि तेवढाच एक विषय आहे की त्या कुटुंबाने जे आपल्यासाठी केलंय, म्हणजे जे स्वप्न उशाशी जपले त्याचीच रचावी गाणी. दिनदुबळ्या लोकांसाठी डोळ्यात असू दे पाणी म्हणणारा हा परिवार आहे. ह्या परिवाराने कधी कुणाचा पगार थकवला नाही. इंदापूरच्या अक्षरशः कर्मचाऱ्यांनी व्याजाने घेऊन घर चालवले आपण बघितलीये, काही जणांनी अनुभवलीये. पण आज जसं भाभीकडे आलं तसं कुठल्याही माणसाला कधीही कशाची अडचण असू द्या, त्या अडचणी कधीही अशा नाही झाल्या की त्या कुणी सॉल्व्ह केल्या नाही. दुकानात गेलं भई असतात, भई करतात. खरं तर आपल्याला नगरपालिकेला सुद्धा 4 पावलं वर जाऊन द्यायचं काम दुकानात बसल्यावर भई करतात. असं नाहीये की जायचंय आणि तिथं जाऊन बघायचंय की आता ते नाहीयेत, बाहेर गेलेत, कुठं गेलेत. आणि आवर्जून एक विषय होता, मागच्या वेळेस जे उमेदवार होते आपल्याकडं तर भाभी उभ्या होत्या, त्यावेळेस ते सारखं म्हणायचे प्रत्येक भाषणात पुण्याचं पार्सल पुण्याला पाठव. मग आता ते पुण्याचं पार्सल कुठलं टाटे सर अशी काय म्हणायची, म्हणजे आपण त्यांची भाषणं ऐकलीत म्हणून म्हणते. मग आता ह्यावेळेस पण मला वाटतं की
त्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत. कारण तो विषयच परत झाला नाही आणि खूप दिवस झाला नाही. युट्यूबवर गेले की जुनी भाषणं आजही ऐकायला मिळते. आता आपण ज्या ज्या गोष्टी बघतो, आता आम्ही तर बाहेर होतो, आम्ही कधी आलो नाही मैदानात. आज परत एकदा येतोय, बहीणबरोबर उभं राहतोय आणि पूर्ण वेळ उभं राहूनच काम करायची तयारी मनाशी ठरवली आहे. कारण असं नाहीये की आता गेलोय कुणीतरी घरी येईल, सांगल का गेलतीस, काय झालं, मग कशाला जाताय, अजिबात नाही. सगळ्या लाडक्या बहिणी आज संविधान दिनाच्या दिवशी मनाशी ठरवून बाहेर पडणार आहे आणि भावाला पाठिंबा देणार आहे आणि भावाला निवडून आणणार आहे. राहिला प्रश्न फुलाचा, आता दादा म्हणले, बऱ्याच जणांना माहिती नसेल की आपल्याकडं ज्यावेळेस कदम डॉक्टर ज्यावेळेस आहेत, तर डॉक्टरांकडे जर तुम्ही पेशंट म्हणून गेलं तर सगळे जे लहान लहान बाळ असतात ना, ते जेऊर करमाळा ही तिकडचीच जास्त असतात. आता आम्ही वैद्यकीय क्षेत्रात काम करतो, आम्ही म्हणत नाही, पण कधीही कुणी फोन केला तर आमची टीम सदैव कार्यरत असते. ज्यावेळेस तुम्ही सरकारी दवाखान्यात जाता ना, तर आपल्या तिथं सरकारी दवाखान्यात आपल्यापेक्षा तिकडची लोक जास्त असतात. मामा हे आवर्जून नाही, तो पूल म्हणजे धंदा वाहतूक ते तर वाढणारच आहे, पण एखाद्याला जीवनदान द्यायला सुद्धा ते खूप गरजेचा विषय होणार आहे. कारण पुण्याला जर पेशंट तिकडून न्यायचा असेल तर किती ओलांडून यावं लागतं आणि पूल झाला तर तू डायरेक्ट हायवेला येणार आहे. नुसतं सहाय्यता कक्ष काढून उपयोग नसतो. पेशंटच्या सगळ्या गोष्टींची काय लागतंय, काय गरजेची बारीक सारीक गोष्टीची सुद्धा माहिती पाहिजे. आज सरकारी दवाखान्यात जर तुम्ही बघितलं, टाकी फुटली तरी आम्हाला फोन येतो आणि तोट्या बदलायचं असलं तरी आम्ही उभं राहून काम करून घेतो. अशी कार्यकर्ते आम्ही म्हणून बोलून नसतो. इंदापुरातल्या कुठल्याही व्यक्तीने जर आरोग्यासाठी मदत मागितली तर कधीही न डमकता आमची टीम कार्यरत असती. मामा, आपण आज बघितलं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून आपण किती कामं केली, पण कौतुक एका गोष्टीचे आहे की जी कामं आम्हाला जमली नाहीत ना मामा, ती तुम्ही केली. हिरानंदानी सारख्या हॉस्पिटलला कितीतरी गरजू लोकांचे ऑपरेशन झालेत, जे खुब्याचे, गुडघ्याचे 5-5, 6-6, 10-10 लाख रुपये लागतात त्याला. ते ऑपरेशन मामांनी फुकट केलेत. जे आम्हाला जमत नाही आम्ही सांगायचं मामांकडे जा. कारण काय, आमच्या मर्यादा आम्हाला माहितीये. तालुक्याचा विकास करायचा असेल तर आमदाराशिवाय पर्याय नाही. ह्याच्या आधी तीच ओरड होती आपल्याकडं, नगरपालिका एकाकडं, आमदार एक, कधी विकासच झाला नाही ना. पण आज आपल्याला वेळ आहे, आपण सुशिक्षित आहे, आपण कुठल्या भूलतापांना कुठल्या गोष्टींना बळी पडणारे नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला एकच विषय करायचा आहे, जर आपल्याला ह्या दलदलीतनं बाहेर पडायचं असेल तर आपल्याला कुठंतरी उठाव करावा लागल, मोकळ्या मनाने बाहेर पडावं लागल. बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागेल. किती 4 दिवसाचं इलेक्शन असतं. 26 जानेवारीला परत हीच नेते एकत्र बसतात नगरपालिकेत चहा पाणी घेत. हे नियम आहेत मग आम्ही बघितलंय. मी कार्यकर्ता म्हणून काम केलंय, पण वाईट कोण होतं, आपल्यावर डोका धरला जातो आपण काम करतो म्हणून. आपण नेत्यांना म्हणू शकत नाही तुम्ही एकत्र काय. मामा साक्षीदार आहे. मामा त्रास झाल्यावर मला कुणाकडे जावं लागलं, त्यावेळेस पण भरत शेठ होते म्हणून गेल्या. हे पण सांगते, माझ्या मुलीच्या हॉस्पिटलला भरत भाईंनी मला कर्ज दिलं म्हणून मला तिकडे जावं लागलं आणि शेठनीच मदत केली म्हणून मी सगळ्यातनं बाहेर पडली. त्याच्यामुळं विषय काय आहे की कुठलीही गोष्ट करताना किंवा काही करताना आपल्याला तालुक्याचा विकास करायचा आहे, शहराचा विकास करायचा आहे. आमचा हा संभाजी चौक आहे मामा, हा इतिहास आहे. इथं बऱ्याच जणांचं रक्त पण सांडलंय, इथं किती फ्लेक्स लागले, किती घरात काय वाईट भोगावं लागलंय हे खूप जवळून बघितलंय. कारण मी तर शेजारीच राहते कासरपट्ट्यात. शाळेत जायचा रोडही माझा हाच. मी ह्याच गावात जन्माला आली, नांदायला आलेली नाही. त्याच्यामुळे रक्तही माझं इथलंच आहे. त्यामुळे प्रत्येकाला जर वाटत असेल की आपल्या गावाचं काय, तर आम्ही पोटतुडकीने एकच गोष्ट सांगतो, विकास करायचा असेल तर चेहरा बघा, भरत बहीणसारखा चांगला माणूस बघा आणि आपल्या गावाला खरंच चांगलं करायचं असेल. आपण सिंगापूर वगैरे नाही, पण मामांनी जर मनात आणलं तर आपल्याकडे बरेच बदल होत आहेत. आज आपण सरस्वती नगरला गेलो तर वाटतं की आपलं इंदापूर आहे का. किती जण म्हणतात की नाही बाबा बाहेर गेल्यावर आपल्याला वेगळं वाटतं. असा बदल पाहिजे असं
तर खरंच घड्याळाचं चिन्ह जिथं दिसत तिथं बटन दाबा आणि सगळ्यांनी 2 तारखेला चांगलं मतदानाचा आपला हक्क बजवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. सामदाम दंडभेद सर्व दबाव विसरून आणि दबावा बोलतापाला बळी न पडता आपण आमच्याकडे आलात. आपलं हार्दिक स्वागत. यानंतर पिबक रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे. यानंतर आमचे मार्गदर्शक आदरणीय अशोकराव मकरे सर यांना विनंती की आपण मार्गदर्शन करायचं आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी दिलेल्या संविधान आणि या संविधानाच्या दिनाच्या निमित्ताने मी सर्व इंदापूर शहरवासियांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. या शहरामध्ये काम करत असताना इथली जी ओळख आहे ती ओळख ही तुम्हा सर्वांना माहित असेल. एक गरीब कुटुंबातील एक गरीब माणूस प्रपंच उभा करत असताना गरिबीतून पुढे येत असताना आणि या शहरामध्ये चांगल्या प्रकारचं काम करत असताना ज्यावेळी असंख्य अडचणी आल्या त्यावेळी त्या अडचणीतून दूर होण्यासाठी आणि या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं या शहराच्या विचाराच्या दृष्टीनं आम्ही त्या शहरासाठी समर्पित होऊन या शहरासाठी काम उभं करण्याचं आम्ही मनोमन प्रयत्न केलेले आहे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल की एक या इंदापूरच्या दक्षिण भागामध्ये एक कर्तृत्ववान एक स्त्री माझी पत्नी राजश्री मखरे या गेल्या 9 वर्षामध्ये तिचं जे काम होतं ते काम या इंदापूर शहराने पाहिलेलं. वास्तविक पाहता त्या भागामध्ये असणाऱ्या विविध बचत गटाच्या माध्यमातून तिथल्या स्त्रियांना आर्थिक सक्षम करण्याचं काम तिने केलेलं. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न करता नगर परिषदेमध्ये काम करत असताना नगरपालिकेचा कारभार करत असताना जे जे प्रश्न असतील ते प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न तिने केलेला होता. मी इथं माझ्या पत्नीचं कौतुक करण्यासाठी आलेलो नाही मित्रांनो आणि माझ्या वृद्ध माणसांनो. या ठिकाणी मी एवढंच सांगण्यासाठी आलेलो आहे की नगर परिषदेचा नगरसेवक म्हणून केलेलं जे काम आहे ते स्वतःचा प्रपंच उभा करण्यासाठी केलेलं नाही. कधी कुठल्याही कामाची कधी अपेक्षा केलेली नव्हती. हे पद जे आहे ते पद गोरगरिबांच्या कल्याणासाठी गोरगरिबांच्या अडचणीसाठी गोरगरिबांचे प्रपंच उभा करण्यासाठी तिनं केलेलं होतं. हे सगळं करत असताना निष्ठेला कुठंतरी तडा गेला. आम्ही गेली 8 दिवस मामा घरामध्ये आम्ही बसलेलो होतो. आमचं मौन पाळलेलं होतं. आम्ही कुठल्याही प्रकारे निवडणुका होईपर्यंत आपण कसल्याही प्रकारचे आपण गावाशी समाजाशी कसल्याही प्रकारे संबंध ठेवायचं नाही, कोणाविरोधात बोलायचं नाही. आम्ही मौन बाळगलेला असताना ज्यांच्यासाठी काम उभा केलं त्या गोर गरीब महिला येऊन त्या महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तुम्हाला खरोखर सांगतो ते अश्रू सांगत होते तुम्ही घरात बसू नका. तुम्ही जर असं घरात बसला तर आमच्यासाठी कोण आहे दुसरं. या भागामध्ये तुम्ही उभा केलेलं काम ते काम जे आहे ते तुम्ही आमच्यासाठी काम केलेलं आहे. आणि मग मला एवढंच म्हणायचं होतं की नगरसेवक पदाचा उमेदवार असण्यासाठी कोणता क्रिएटर असतो मामा हे सुद्धा आपण आवर्जून बघितलं पाहिजे. या भागापासून त्या भागापर्यंत इकडं टेंबुर्णी नाक्यापासून इकडं जवळजवळ सरस्वती नगर मध्ये ज्या वेळी लोकांचे मला फोन यायला लागले तुमचं काय झालंय तुमचं काय झालंय तुमचं काय झालंय, आम्ही प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि त्या कामाची आम्हाला निश्चितच पावती मिळेल असं आम्ही वाट पाहत बसलो. पण शेवटच्या क्षणी 2:30 वाजता फोन आला
माझ्यासाठी का महिना तुम्हाला फॉर्म काढून घ्यावा लागेल. असा फोन आल्यानंतर मामा क्षणाचाही विचार केला नाही. निष्ठा काय ती निष्ठा परिपूर्णपणे आम्ही दाखवलेली आहे. 10 मिनिटांमध्ये घरच्या नावराला सांगितलं, आम्ही आलो. फॉर्म रितसरपणे लिहून आम्ही फॉर्म काढून घेतला, माघार घेतली. या ज्या नगरपालिकेच्या पायऱ्या चढताना उतरणारा झालेल्या वेदना होत्या, त्या वेदना आजही आम्हाला वेदना देतात. कारण आमचं काय चुकलं होतं मी तुम्हा सर्वांना विचारतो. समोरच्या माणसाला विचारण्याचं धाडस तुम्ही करा. जर योग्य कारण मिळालं तर या शहरामधील राजकारण आणि समाजकारणामध्ये आम्ही बाजूला जाऊ, पण योग्य कारण मिळायला हवं. अशा सगळ्या करत असताना मित्रांनो, बऱ्याच वेळा सुरुवातीपासून मामा तुमचे फोन आले, साहेब तुमचे फोन आले, बंडूदादा तुमचे फोन आले, इथल्या प्रत्येक माणसाचं फोन येत होतं मला. परंतु नाही, माझा विचार वेगळ्या प्रकारचा आहे, माझा आचार वेगळ्या प्रकारचा आहे, माझ्यावर झालेले संस्कार वेगळ्या प्रकारचे आहे. त्या संस्काराला मी तडा देणार नाही. मी शेवटपर्यंत वाट बघेन. आपली गरज नसली तर घरी बसू. मित्रांनो, मला बरंच काय बोलायचंय, वेळ झालेला आहे. ज्यावेळी मी आंबेडकर नगर मध्ये बोलीन किंवा मॅडम बोलत्याल त्यावेळेस जे काय दुःख असतं ते सर्व आम्ही विसरून काढू. या इंदापूर नगर परिषद या शहरामध्ये 153 रमाई घरकुलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गोरगरिबांची घर उभा करण्याचं काम केले. त्या सर्वांचा आम्हाला दुआ आहे. त्याचबरोबर आज गेल्या मामा तुमच्या विधानसभेच्या वेळेस मामी प्रचाराला या परिसर इतका तुमच्या माध्यमातून एवढा सुंदर आणि एवढा चकचकीत परिसर बघितल्यानंतर या भागामध्ये माती कुठे दिसत नाही, चिखल कुठं दिसत नाही, पाणी रस्त्यावर आलेलं दिसत नाही. संपूर्णपणे वीज आहे, सर्व सुविधा करण्याचं काम मामा तुमच्या माध्यमातून ज्यावेळी मामा तुम्हाला मागितला निधी त्यावेळी तुम्ही त्या भागाकडे कधीही दुर्लक्ष केलं नाही. आवर्जून त्या ठिकाणी तुम्ही निधी दिलेला आहे. पाठीमागच्या काळामध्ये देखील आम्ही ज्यावेळी अंडरग्राऊंड गटर ज्योतिबा माळापासून पलीकडे नेलं, त्याच्यापूर्वी गेल्या 2-4 वर्षामध्ये किंवा ज्या वेळी पाऊस येत असेल त्यावेळी तिथला उमाजीनायक नगर असेल, साठे नगर असेल, लोकमान्य नगर असेल किंवा आंबेडकर नगर असेल, पूर्णपणे पाण्यामध्ये डबगायचं. त्या लोकांचे प्रपंच वरती त्याच्यावरती भांडे तरंगायची अशी परिस्थिती असायची. या पाण्याची विल्हेवाट लावली पाहिजे असा दृष्टी डोळ्यासमोर ठेवून त्यासाठी जवळजवळ 1,17,00,000 तुम्ही मामा दिले आणि तो कायमचा प्रश्न तिथला आपला निकाली लागला. आज जर तुम्ही तिथं बघितलं, एवढा प्रचंड स्वरूपाचा कधी भूतोन भविष्य न होणारा पाऊस यावेळेस पाऊस झालेला आहे साहेब. आणि त्या पावसामध्ये आजची परिस्थिती बघितली, तो परिसर बदलला तर कोणाचा विश्वास बसणार नाही. अशा पद्धतीचं काम उभा करत असताना या शहरामध्ये अशा प्रकारे काम करत असताना त्या भागामध्ये जर अशा प्रकारे जर तुम्ही डावलला गेलो तर चांगली माणसं या राजकारणामध्ये येणार नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे सर्वांना की या नगर परिषदेमध्ये बरशा सारखे अतिशय चांगल्या प्रकारचा माणूस, मदतीचा माणूस, सर्वांच्या सुखदुःखामध्ये जाणारा माणूस, या माणसाला या इंदापूर शहराचं तुम्हाला नगराध्यक्ष पद करावं द्यावंच लागलं. आम्ही काम करण्याची आमची पद्धत होती. आम्ही विरोधी बाकावरती होतो. विरोधी बाकावरती असताना आमच्या सभागृहामध्ये विद्यमान नगराध्यक्ष अंकिता भाभी शाह यांच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आमचे मतभेद झाले, पण त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही एकमेकाला समजून घेतलं. या शहराचा विकास करत असताना, या परिसराचा विकास करत असताना तुम्ही आता भांडण्यापेक्षा तुमच्या अडचणी सांगा, तुमच्या भागातलं काम सांगा. आपण इथून पुढच्या काळात चांगल्या प्रकारचं काम करू. स्वच्छता सर्वेक्षणाच्या पुरस्काराच्या माध्यमातून असू द्या, तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आताचेही मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार दिला गेला. त्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या वेळेस राजश्री अशोक मकरे हे आरोग्य सभापती होते. एवढं काम या ठिकाणी चांगल्या प्रकारचं करून दिलं. म्हणून पुन्हा एकदा मी सर्वांना कळकळीची विनंती करतो की येणारी नगर परिषदेची निवडणूक ही निवडणूक आपल्या शहराच्या प्रपंचाची निवडणूक आहे.
प्रपंच अतिशय चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे, अशा प्रकारचा जर विचार तुम्हाला मनामध्ये कुठेतरी शिवून गेला तर आपल्या नगर परिषदेची निवडणूक ही नगर परिषदेची निवडणूक या शहराच्या प्रपंचाची निवडणूक आहे. या प्रपंचाची दुर्दान झाली नाही पाहिजे. म्हणूनच भरत शेठ सारख्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने भरघोस मताने त्यांना निवडून द्या आणि बाकीचे सर्वच 20 उमेदवार त्यांना देखील चांगल्या बहुमताने निवडून द्या. एवढीच कळकळीची मी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या आदेशानुसार महायुतीच्या इंदापूरमध्ये सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आरपीआयचे आमचे बांधव या ठिकाणी आले. सर्वांना विनंती की आपण समोर यायचं आहे. विजयभैया बनसोडे आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष, अनिल भाऊ कडाळे आरपीआय जिल्हा कार्याध्यक्ष, सुनीलजी सोनवणे आरपीआय अध्यक्ष इंदापूर, तुषारभाऊ भोसले आरपीआय युवक अध्यक्ष, राहुलभाऊ सोनवणे पीआरपी पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष, रवी डमरे तसेच अमलभाऊ कांबळे पीआरपीचे इंदापूर शहराध्यक्ष या सर्वांनी आज या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या पॅनलला या ठिकाणी सपोर्ट दिलेला आहे आणि पाठिंबा दिलेला आहे. यानंतर आपले सर्वांचे लाडके आदरणीय भरतभाऊ शहा यांना विनंती आहे की आपण मार्गदर्शन करायचं आहे. आदरणीय भरतभाऊ. उशीर झाला. आदरणीय व्यासपीठाचं म्हणा. नमस्कार. आजच्या प्रचारसभेच्या निमित्तानं उपस्थित सर्व व्यासपीठ, समोर जमलेले सर्व मतदार बंधू भगिनींनो, आज इंदापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या निवडणुकीला सामोरं जात असताना या इंदापूर शहरामध्ये प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असताना आपण ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवतोय त्या मुद्द्यांचा विचार आपण त्या सर्व नागरिकांनी केलेला पाहिजे. आपण ज्या उद्देशाने ही निवडणूक सामोरं जातोय, इंदापूरच्या विकासाचं विजन घेऊन जातोय, आज आपल्यावर त्या किंवा आमच्या बर्ले मामावर असेल किंवा यांच्यावर ज्या टीका होतात, या टीकांपेक्षा आपण इंदापूर शहराचा विकास काय करणार आहे या विकासावर आपण सर्वांनी बोललं पाहिजे. आणि आज इंदापूर शहरामध्ये दोनच गोष्टीचा उल्लेख सारखा वारंवार केला जातो. या इंदापूर शहरामध्ये शास्ती वाढली आहे, 20 कोटीची शास्ती झाली आहे, व्याज लागले असं आरोप केला जातो. परंतु माझं त्या मित्रांना सांगणं आहे की इंदापूर नगरपालिकेची पूर्ण थकबाकी करायची फक्त 18 कोटी आहे आणि त्याच्यामध्ये 12 कोटी रुपये मुद्दल आहे आणि 7 कोटी रुपये व्याज आहे. हे व्याज का लागलं, कशामुळे लागलं हे नाही, हे तर नियमानुसार लागलेलं आहे. परंतु हे व्याज वाढण्यामागचं एक कारण आहे मामा की इंदापूर नगरपालिकेतील आतापर्यंतच्या नागरिकांनी 70 ते 80% नागरिक आमचे नियमित कर भरतात. ते कधीही कर चुकवण्याच्या भानगडीत पडत नाही. परंतु दरम्यानच्या या पंचवार्षिक मध्ये 2 वर्षाचा कालावधी कोरोनाचा आला. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे व्यवसाय कमी झाले, बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या, उत्पादन म्हणजे व्यवसायाची साधनं कमी झाली. त्यामुळे या 2 वर्षामध्ये या थकबाकीचं प्रमाण वाढल्यामुळं आणि त्याचं व्याज वाढल्यामुळे ही थकबाकी वाढलेली आहे. आता काही म्हणले काल की 22 लाखावर ह्याच्यावर 9 लाख रुपये व्याज बघितलं. अरे पण 22 लाख रुपये थकवणाऱ्या माणसाची तुम्ही शाबासकी देणार आहे का आमच्यासारख्या प्रामाणिक माणसांनी ज्यांनी 1000 रुपये घरपट्टी आहे त्यांनी काबाड कष्ट करून प्रामाणिकपणे भरली त्या माणसाचा विचार तुम्ही कधी करणार का? 22 लाखावर व्याज भरलं म्हणून तुम्ही सांगताय, मग तुम्ही त्या माणसाला का सांगितलं नाही तू 22 लाख थकवतपर्यंत त्या इंदापूर नगरपालिकेच्या विकासाला पैसे कुठून आणणार? तुम्ही जर 22 लाख थकबाकी एका माणसाचे सांगत असाल तर ह्या 11 कोटीमध्ये किती माणसं थकबाकीदार निघतील याचा विचार समोर बसलेल्या जनतेने करावा. केवळ फक्त ना म्हणायचं की माझी व्याज वाढलंय, शास्ती वाढली, मी संघर्ष करतोय, पण हा संघर्ष कोणासाठी ह्याचा सुद्धा तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे की टॉप 10 मधले जी माणसं आहेत या थकबाकीदार आहेत ते किती वर्षाचे थकबाकीदार आहेत, त्यांनी आतापर्यंत घरपट्ट्या का भरल्या नाहीत याचा सुद्धा विचार या जनतेने केला पाहिजे. आणि केवळ मग प्रामाणिक कर भरणाऱ्या माणसांनी काय करावं? तुम्ही ज्यांच्याकडे कर बाकी आहे, थकबाकी आहे, तुम्हाला त्यांचे नगरपालिकेचे फायदे मात्र तुम्ही सगळे घेताय, परंतु तुम्ही कर भरायला नको म्हणताय
आमची सर्वसामान्य जनता जी आहे ती कर भरतीये आणि म्हणून त्यांना सुविधा आज मिळत आहेत। या गोष्टीचा सुद्धा तुम्ही सगळ्यांनी विचार करा आणि केवळ नुसतं आहे म्हणून नाही, का झाली आहे का नाही, ते व्याज का लागतं किंवा व्याजाची अंमलबजावणी काय भरतशेठने केली का, ते व्याज भरतशेठला घरी येणार नव्हतं, ते नगरपालिकेलाच मिळणार होतं। परंतु हे कायद्यानुसार आणि संस्था चालते ही कायद्यानुसार चालते। जर तुम्ही 20-20 वर्ष मंत्री राहून जर तुम्हाला नगरपालिकेचे कायदे माफ नसतील आणि तुम्ही जनतेची माफी मागत असाल की मी चुकीचा उमेदवार दिला की शास्ती लावणारा उमेदवार दिल्यामुळे मला जनतेची माफी मागावी लागते, आम्हाला सुद्धा असं वाटतं की आम्हाला सुद्धा असं वाटतं की आम्ही आमचा नेता सुद्धा चुकीचा होता का काय, कारण आम्ही ज्या गोष्टी करत होतो त्या गोष्टींचं समर्थन ज्या कायद्याचं समर्थन होतं ते तुम्ही करायला पाहिजे होतं। आज तुम्ही सांगता लोकांना कायदा मोडून काम करा, आम्ही शास्ती माफ करून आणतो, पण आम्ही सुद्धा ठणकावून सांगतोय की आम्ही सुद्धा 100% व्याज माफीचा प्रस्ताव या शासन दरबारी पाठवलाय। अजितदादांच्या मार्फत आणि बाबांच्या मार्फत पाठपुरावा करून आम्ही सुद्धा 100% शास्ती माफ करण्याचा प्रयत्न 100% होणार आहे। कुणी सांगत असतील यांनीच वाढवली त्यामुळे हे बोलणार नाहीत, हे करणार नाहीत, परंतु माझ्या मित्रांना आणि नागरिकांना एक सांगतो, या इंदापूर शहरामधलं हे जे व्याज आहे हे जर थकबाकी कमी होण्यासाठी एक वेळच्या माफीसाठी आम्ही सुद्धा शासन दरबारी आग्रही राहू, एकदा माफी करून देऊ। परंतु पुढे येणाऱ्या काळामध्ये या लोकांना सुद्धा कर भरण्याची चांगली संधी आणि योग्य कर भरून लोकांचा इंदापूरच्या विकासासाठी त्यांचं योगदान राहील अशी खात्री या निमित्तानं देतो। कुणी काही म्हणू द्या की कुणी म्हणतं व्याज लावलं म्हणून माझं उत्पन्न वाढलं, गणकचऱ्यामधलं माझं उत्पन्न वाढलं। अरे माझं उत्पन्न मोजायला गेला तर तुम्हाला तुमच्या 2 पिढ्या पुरायच्या नाहीत, तुम्ही आमच्या नादी नका लावू। आम्ही आमच्या कष्टाने कमवतो, आम्ही कुठल्या नगरपालिकेच्या पैशातून काय कमवलं नाही हे मी सांगतो। आणि आज माझं स्पष्ट म्हणणं आहे, ज्याला वाटतं या नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झालाय त्यांनी माहितीचा अधिकार टाकून काढावं। 1 रुपयाचा भ्रष्टाचार या परीक्षांनी केला असेल तर मी निवडणुकीत माघार घ्यायला तयार आहे, ठणकावून सांगतो। आणि मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की या चुकीच्या आरोपांच्या मागे तुम्ही कोणी लागू नका। आपण विकासाचं विजन घेऊन चाललोय। आज आमचा नेता महाराष्ट्राचं विजन घडवतोय, आमचे आमदार या इंदापूर तालुक्याला सर्व विकासाचं काम देत आहेत, त्याच्या मागे आम्ही उभा राहू। आज जसं मगाशी सीमाताई म्हणले की नगरपालिका एकीकडं आमदार एकीकडं, परंतु ही संधी आहे मित्रांनो तुम्हाला की सगळे एका विचाराने एका माळ्यात आणा, की सगळी विजन असणारी माणसं एका बाजूला आहेत आणि केवळ टीका करणारी माणसं एका बाजूला आहेत। तुम्ही ठरवा तुम्ही काय केलं पाहिजे। आणि या इंदापूर शहराला आपल्याला शांतताप्रिय ठेवायचंय, आपल्याला सर्व धार्मिक स्थळांना ठेवायचं आहे। तुम्ही सारखं पोलीस स्टेशनवर बोलता, अरे कशाला भांडणं करायची, आमचा समाज राहतोय ना सुखा समाधानी, नांदतोय ना, नांदू द्या ना, तुम्हाला काय अडचण आहे। भांडणं लावणार तुम्हीच, मिटवणार बी तुम्हीच आणि पोलीस स्टेशन बी तुम्हीच, असं नाही चालत। माझ्या मित्रांनो मी सांगतो आपल्याला एक पूर्ण भयमुक्त इंदापूर, शांत इंदापूर आणि सुंदर इंदापूर या निमित्तानं आपल्याला बनवायचंय। आणि आपली इंदापूरची जनता खूप शून्य आहे, कुणी काही म्हणू द्या कसंही म्हणू द्या, त्यांनी त्या टीकेला करू द्या, आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही। परवा एकदा म्हणली आहे की इंदापूर शहर बंद खूप वेळा बंद राहतं आणि मागच्या दाराने दुकानं चालू असतात। मी सांगतो या पंचवार्षिक मध्ये या इंदापूर शहरामध्ये बंदचं प्रमाण केवळ 5% आले, की ज्या तुमच्या काळामध्ये दर आठवड्याला तुम्ही बंद पुकारत होता आणि तुम्ही दहशत करत होता, त्यामुळे आमची इंदापूर बाजारपेठ थांबली होती। आज आम्ही व्यापारी प्रतिनिधी म्हणून काम करतो, आम्ही इंदापूर शहरामध्ये सगळ्या संघटनाशी गोष्टी केल्यात की 10 वाजेपर्यंत आम्ही बंद पुकारू, कुठलाही बंद आम्ही दिवसभर पाळणार नाही की जेणेकरून आमच्या व्यापारातलं नुकसान होईल, आमचे जे रोजगार आहेत जे जातात रोजंदारीवर त्यांचा रोजगार बुडणार नाही, या गोष्टीची आम्ही काळजी घेतो। कधीही इंदापूर शहर बंद असताना मागच्या दुकानं बंद ठेवायची आमची संस्कृती नाही, ही नक्की ह्या निमित्ताने ह्या नेत्यांना पण सांगतो। बंदचं भाषा तुम्ही आज सांगताय इंदापूर शहर सारखं बंद राहतं, बंद ठेवणारी माणसं कोण होता ही तुम्ही जनता ओळखा, त्याच्यावर ठरवा की तुम्ही काय केलं पाहिजे, की पुढे आपली इंदापूर 24 तास चालू राहिलं पाहिजे का बंद राहिलं पाहिजे, या विचार तुम्ही केला पाहिजे। आज मी या निमित्ताने एवढंच सगळ्यांना सांगतो की आपण आता इंदापूर शहराचं विकासाचं विजन घेऊन आदरणीय अजितदादा, दत्तात्रय बर्णे, आप्पासाहेब जगदाळे या सर्वांच्या नेतृत्वाखाली इंदापूर शहराचं विकासाचं विजन घेऊन आपण निघालोय। या विकासाच्या विजनला आपण सर्वांनी साथ द्यावी आणि माझ्या बरोबर
जे 20 उमेदवार आहेत त्या सर्वांना घड्याळाच्या समोरील बटन दाबून आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि या इंदापूर शहरामध्ये इतिहास घडवा की 21 उमेदवार घड्याळाचे निवडून आले पाहिजेत. त्या पुढच्या निवडणुकीला यांना विरोधकांना बोलायला सुद्धा नाही असे इंदापूर करण्याची ग्वाही मी या निमित्ताने देतो आणि थांबतो. धन्यवाद. सज्जन वादळ आज कडकलं बरसलं आणि गरजलंही. सज्जन माणसाचा नाद नाही करायचा. यानंतर अप्पासाहेब जगदाळे आपणास मार्गदर्शन करतील. येत्या 2 तारखेला होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं व्यासपीठावर असलेले राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे, व्यासपीठावर सर्व ज्येष्ठ मंडळी, समोर बसलेले पत्रकार आणि इंदापूर शहरातील मतदार बंधू भगिनी, या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला घड्याळाला मतदान करा हे सांगण्यासाठी आम्ही आज आपल्या इथे समोर उभा आहे. माझी इंदापूर तालुक्यातील इंदापूर शहरातील नागरिकांना विनंती, मी गेले 8 दिवस झाला आम्ही प्रचारामध्ये, मी आज बसल्या बसल्या विचार करत होतो की गेले वर्ष झालं दत्तामामा मंत्री आहेत, पण आम्ही ठराविकच्या वर्षभरामध्ये शेवटी त्यांचं काय मुंबईचं कामकाज असेल, पुण्यातलं कामकाज असेल, राज्यातलं कामकाज असेल, पण जास्त संमत 8 दिवसामध्ये जास्त आला, बरोबर राहण्याचा संबंध जास्त आला. त्यामधून मला जाणवलं आयला दत्तामामाच्या ठिकाणी जर दुसरे मंत्री होते ते कसे वागत होते आणि किती त्यांचा थाटमाट असायचा. आज मी 8 दिवसामध्ये पाहतोय की मामानं खऱ्या अर्थानं साधेपणाने सर्वांची मिळून मिसळून गप्पा मारणं, बोलणं, सगळ्याला व्यवस्थित सांगणं हे मी 8 दिवसामध्ये पाहिलं. याचं उदाहरण की मला बसल्या बसल्या हे झालं म्हणून मी आपल्या समोर बोलतो. आज इंदापूर शहराच्या ह्याच्यामध्ये पाहिलं, मी आज 8 दिवसापासून मामा इंदापूर शहरामध्ये फिरतोय, घरोघरी काही ठिकाणी गेलो, त्या ठिकाणच्या समस्या मी जाणून घेतल्या. त्या समस्यामध्ये मामा तुम्ही स्वयंपाक बनवला, तुम्ही मटेरियल आणलं, बरं वाळप्या मात्र संतोष तुम्ही वाढाही दुसऱ्याला सांगितलं होतं, त्या वाळपकानात जाऊन काय म्हणतोय बघा ही मी माझंच आहे, ही मामाचं नाही, सरकारचं नाही, ही माझंच आहे, हाय का नाही. परत इंदापूरमध्ये म्हणतात का नाही. हा काही लोकांनी मला तर सांगितलं, म्हणजे सर्वसामान्य लोकांनी सांगितलं मामा ह्याचा कुठेतरी सांगितलं पाहिजे तुम्ही पण. मी स्वयंपाक बनवलेला आहे, वाढायला दुसऱ्या पद्धतीला त्यांनी सांगण्याची गरज नाही ना, की मामाचंच आहे म्हणलं पाहिजे. तर इंदापूर शहरातल्या मी नागरिकांना विनंती करतो, इंदापूर शहर शांततेत ठेवायचं असेल, सर्वांना बरोबर घेऊन जायचं असेल आणि सर्वांनी एकमुखाने मतदान करायचं असेल तर भरत शेठ आणि राष्ट्रवादी पक्षाच्या 21 उमेदवाराला आपल्याला मतदान करावं लागणार आहे अशी कळकळीची विनंती करतो. मला या 2-3 दिवसामध्ये काही पत्रकार परिषदेत झाले मामा, मला नवल वाटलं की म्हणले की कधी या इंदापूर शहरामध्ये धनगर आणि मराठा संघर्ष होता हे मला कळलंच नाही. होता का इंदापूरमध्ये कधी असा? आहे का संघर्ष असा? आहे का बापू दाते? आहे का श्रीमाताई? आहे का असा संघर्ष? मग कसं आहे का असं काय? म्हणून मला उमेदवारी मराठा समाजाला द्यायची होती. अरे मग गेल्या वेळेस काय झालं? गेल्या वेळेस काय झालं की उमेदवारी त्यावेळेस बी ओपन होतं का नाही ओपन? बोलणं वेगळं असतं, करणं वेगळं असतं. मित्रांनो लक्षात घ्या, बोलणं वेगळं असतं, करणं वेगळं असतं. जे पाहिजे ते मलाच पाहिजे, पण दुसऱ्याचं नाव पुढं करण्याची एक विचारसरणी असते आणि त्या विचाराच्या माध्यमातून आमचं चुकत असेल तर पत्रकारांनी सांगावं. बरोबर आहे का? गेल्या 5 वर्षात काय काय अडचण होती का? आणि आता काय म्हणतात हे पट्टे आमच्यावर असणारे पाठीमागितले काय म्हणतात, आम्ही उभा करायला सांगितलं त्यांना, आम्ही उभा केलं. म्हणजे ह्यांच्यात ताळमेळ आहे का हे गोष्ट लक्षात घ्या. आपण मित्रांनो इंदापूर शहरामध्ये विकास करायचा आहे. विकास करायचा म्हणलं लोक साधा आमदाराशिवाय, आमदाराच्या ह्याच्याशिवाय पान हलत नाही. की तर सत्तेतले आमदार नाही ते मंत्री
अजून आपण विसरलो ही मंत्री आहेत म्हणून. ते साधे वागतात म्हणून तुम्हाला वाटतंय की अपघात नाही. बाकीच्याकडे गाजावाजा झाला तर मंत्री आले आपण करतो. ते साधेपणाने राहतात, कुठे असं लय गाजावाजा करत नाहीत. आणि त्यामुळं आपल्या अजून मामा लोकांना बरेचच माहित आहे की नाही की तुम्ही मंत्री आहे का नाही. तर एक चांगल्या विचाराने मामाने या शहरामध्ये खऱ्या अर्थानं गेल्या 2-4 वर्षामध्ये जे काम केलंय, प्रत्येक ठिकाणी रस्त्याची कामं झाली, पाठीमागल्या काळात गटरी झाल्या आणि अजून भविष्यामध्ये कामं करायची. एक उदाहरण देतो. मी मामाकडे सहज गेलो. मी कुठेतरी काय बघायला गेल्यानंतर त्यांच्या बंगल्यावरती गेलो. त्या ठिकाणी तिथला एक लोकांनी ते पाठीमागटला दर्ग्याचा आणि तो हे आणला होता, तो चार्ट आणला होता. 10-25 लोक होती. आणि नेमकं मला बी मामाला मी मागणं आलो, मला बोलवला. त्यांचं चाललं होतं कॅम्प्युटरवर हे दाखवायचं ते दाखवायचं. मामाने सांगितलं की बाबा ह्या ठिकाणी चांदसाहेब पिरसाचा दर्गा आहे, या दर्ग्यासाठी तुम्ही कसं नियोजन केलं हे पहिल्यांदा त्यांनी विचारलं. ही परिस्थिती मी खरं सांगतो बरं का. दर्ग्यासाठी सगळं आता दोन्ही एक ठिकाणी येणार. मी दर्ग्यासाठी रस्ता कुठं ठेवला, काय कुठं ठेवलं, ते कसं केलंय हे मामाने त्यांना विचारलं. आणि ह्याच्यात मी साक्षीदार नाही, 25-30 माणसं होती. त्यांनी ती नीट समजून घेतला आराखडा. म्हणजे ही एक विचारसरणी म्हणजे त्यांची आहे. मित्रांनो, आम्ही जवळजवळ 15-20 वर्ष काम करतोय. शेवटी त्यांचं माझं का जुळतं तर ते कधी कधी ती 2 पावलं सरतात, मी परत 4 पावलं मागं सरतो. आमच्या दोघांचा चांगला एकोप असतो. त्यामुळे कुणी काय सामान्याचं गरज नाही. इंदापूर शहराचा जर विकास करायचा असेल, इंदापूर शहर जर भयमुक्त ठेवायचं असेल तर ती गरज लागणार आहे दत्ता मामा आणि अजितदादाची. आज आपण पाहतोय इंदापूर शहरामध्ये वेगळ्या वेगळ्या चर्चा होत आहेत. कोण म्हणतंय काय झालं. अरे मित्रांनो, आम्ही हाय ना, आम्ही हाय तुमच्यासाठी. फक्त मामाने दादाला सांगावं आप्पासाहेब लढा. लढायची हिंमत आहे आमच्या बरोबर. नेते मंडळी सगळे असं नका. कुणी कुणाला दम दिला का या पार्टीतल्या माणसाने? ऐकलंय का तुम्ही 8 दिवसामध्ये? मग का उगाच कारण नसताना पत्रकार परिषदेमध्ये म्हणतात की दम दिला, हे दिलं. अरे दम कुणी दिला? आमचा तो वकील सुसूरवंशी, त्यांच्या घरी कोण लोक गेली? ते बिचारा रात्रभर बाहेर होता. मामा हे माहित आहे का तुम्हाला? फॉर्म काढायच्या आदल्या दिवशी रात्रभर ते बिचारा तो सूरवंशी म्हणून वकील तो बाहेर होता. म्हणजे ही कुणाची दहशत आहे? कुणाची दहशत आहे? कुणी इथं शांततेनं, आम्ही सुद्धा भाषणामध्ये तुम्ही पाहिलंय, आम्ही टीका केली. विकासावरती बोला ना. इंदापूर शहरामध्ये महागडला विकास काय झालाय, पुढे काय होणार आहे विकास, त्यावरती बोला. असं माझी आपल्याला पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे मित्रांनो. कुणी काही म्हणेल, काही आश्वासन देईल, पण या तालुक्यामध्ये विकास करायचा असेल तर आमदार दत्ता मामा भरणे त्यांनी सांगितलंय भाषणामध्ये, अजून मात्र 4 वर्ष 15 दिवस शिल्लक आहे. या 4 वर्ष 15 दिवसामध्ये इंदापूर तालुक्याचे जे विकास करायचा आहे तेच करणार आहे. बरोबर आहे. आणि राष्ट्रवादी पक्षच करणार आहे. ही मी आपल्याला विनंती करतो की इंदापूर तालुक्यामध्ये जरी तुम्ही कधी ही नगरपालिका मामाच्या आणि दादाच्या ताब्यात दिली का? तरी पण तुम्ही म्हणताय की विकास करा. दिली का? नाही दिली. आता देऊन बघा. या इंदापूर तालुक्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. या इंदापूर तालुक्याच्या विकासामध्ये अधिकचा निधी मामा आणि दादा या ठिकाणी देतील. कुठल्याही प्रकारची अडचण या इंदापूर शहराला घेऊन देणार नाही. वेळ अशी आहे, आज आता आपण 2-4 दिवसाचा कालावधी या ठिकाणी राहिलेला आहे. आज प्रचार आपण गल्लेगोळात जाऊन करतोय. गेल्या पुढच्या 2-4 दिवसामध्ये वेगळ्या अफवा पसरवण्याचं काम, ही अफवा पसरवायला ही मंडळी खूप चतुर आहे. वेगळ्या अफवा पसरवतील आणि मतदाराला काहीतरी वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करतील. आपण कोणत्याही अफवेला बळी न पडता उद्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या 21च्या उमेदवाराला आपण घड्याळाचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्या. मी विश्वास देतो तुम्हाला, मी आश्वासन देतो तुम्हाला. कुठल्याही माणसाला त्रास झाला तर मी स्वतः तर आहे, मी स्वतः खंबीरपणाने
तुमच्या पाठीमागं उभा राहील आणि माझ्या मागे आशीर्वाद असणारे धन्य मामा असतील, अजितदादा असतील आणि ही सगळी मंडळी आमच्या बरोबर राहतील एवढंच मी आपल्याला आश्वासन देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण घड्याळाला मतदान करा आणि माझं 2 शब्द संपवतो. माझी विनंती आहे या उमेदवारांचे नाव तिथं बालेकिल्ला आहे तुमचं, तुम्ही स्वतः नाव घेऊन सांगा. उमेदवाराचं नाव माहित नाही सगळ्यांना. उशीर कशाला 10 वाजता संपली सभा. अजून एक सभा आहे, 2 सभा आहेत, 10ला संपली सभा. मंगळवारी होणाऱ्या नगरपालिकेच्या या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शेठ शहा आणि 20 नगरसेवकांचं जे चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळावरती आपण सर्वांनी मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आज ही सभा आज आपल्या इथं आयोजित केलेली आहे. माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचं जे चिन्ह आहे घड्याळ, या उमेदवारांना आपण निवडून द्यावं, या उमेदवारांना आपण आशीर्वाद द्यावा ही विनंती आपण सर्वांनी केलेली आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की या नगरपालिकेच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता 2014 साली तुम्ही सर्वांनी मला आमदार केलं. 2014 नंतर आज 2025 आज आपण, मी तुम्हाला एवढंच सांगतो, इथं आमच्या सगळ्या जुन्या आमच्या बहिणी इथं बसलेल्या आहेत, जुनी मंडळी आमच्या इथं मावश्या इथं आहेत, काही जुनी मंडळी इथं आज आमचे ज्येष्ठ रशीदभाई सुद्धा पठाण इथं आजच्या सभेसाठी हजर आहे. मी तुम्हाला माझ्याच पत्रकार बांधव इथं हजर आहेत, मीडियाचे प्रतिनिधी हजर आहेत. मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो की पूर्वीचा इंदापूर आणि आजच्या इंदापूरमध्ये फरक आहे का नाही? फरक आहे का नाही? यामध्ये बदल झाला का नाही? झाला बाबांनो. आज मी तुम्हाला सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, या शहरासाठी जेवढा काय विकासाचा निधी आणतोय, या शहरातील माझ्या मागासवर्गीय समाज असेल, माझा अल्पसंख्याक समाज असेल, माझा सर्वसामान्य माणसं असतील, नागरिक असतील, या सर्वांना जेवढी काही मदत करता येईल, जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केलेला आहे. काम करताना कधी मोठेपणा घेतला नाही, कधी पेपरमध्ये जाहिरात दिली नाही, कुठं फ्लेक्स लावले नाहीत, प्रामाणिकपणे काम केलं. काम करताना कधी जवळचा, लांबचा, जातीचा, पातीचा, गटाचा, पक्षाचा कधी विचार केला नाही. अरे माणसं आपली आहेत, हा शेवटी माणसं आपली आहेत, या माणसाला आपण मदत केली पाहिजे. माझ्या शहरामध्ये बदल झाला पाहिजे. या शहरामध्ये कुठलाही पूर्वी पाहुणा आला, आपला पाहुणा रावला आला तर आपल्याला किती नावं ठेवायचा, आपल्या शहराबद्दल काय काय बोलायचा, अरे हे मनामध्ये थोडी खंत असायची, वाईट वाटायचं. अरे कुठेतरी बदल झाला पाहिजे, माझ्या इंदापूर शहरामध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे. त्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे विकासाचा निधी या शहरासाठी आणण्याचा प्रयत्न केला. आज तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या शहराच्या एकूण विकासाचा जर विषय आपण जर विचार केला तर या शहरासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ज्या शिरसोडीचा पुला सकट या 5 वर्षामध्ये अंकिता भाभी इथं हजर आहेत, अंकिता भाभीच्या बरोबर 867 कोटी रुपयाचा निधी त्या इंदापूर शहरासाठी दिलेला आहे. बाबा मी काय जादूची कांडी नाही आहे, निधी आणणं काही इतकं सोपं नाही आहे. या निधीसाठी काय पाठपुरावा करावा लागतं, किती झिजावं लागतं, किती त्यासाठी खस्ता खावा लागतात, किती हेलपाटे मारावं लागतात. हे बंधून आज बाबाचा दर्गा मागे, मी दर्ग्याची बाबाची शपथ घेऊन सांगतो, हे फक्त माझी मलाच माहिती आहे. मी काम करणारा माणूस आहे, मी पुढे पुढे करणारा माणूस नाही आहे. या तालुक्यासाठी तुम्ही आपल्या शहरात जोडून द्या, तुम्ही तालुक्यामध्ये सुद्धा प्रत्येक गावागावामध्ये बघा, तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये बदल झाला का नाही. एवढं काम केल्यानंतर सुद्धा मला कधी कधी मला पण वाईट वाटतं, मी पण माणूस आहे. एवढं काम करून जर लोक कुठं आपल्याबद्दल पाठीमागे काही कुणी नेते मंडळी
टीका टिप्पणी करत असतील तर मला पण झोपताना किती संध्याकाळी त्रास होत असेल हे माझं मी भोगतोय बाबा. भरत शेठ साहा सारखा उमेदवार देण्याच्या मागे एकच उद्देश होता. आप्पासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वीपासून गेली मी आमदार झाल्यापासून ही नगरपालिका त्याच्या अगोदरही आपल्याकडे आमच्याकडे नव्हती आणि नसताना एक मनाला खंत असायची की शेवटी आमदार आणि नगरपालिकेचा अध्यक्ष जर एका पक्षाचा असला एका विचाराचा असला तर आपल्या शहरामध्ये निधीच्या बाबतीमध्ये कमी पडत नाही. अधिकचा निधी कसा आणता येते बघितलं. बंधू मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आज इथं चांदशेरी बाबाचा दर्गा आहे. मगाशी आप्पासाहेबांनी त्याचा उल्लेख केला. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो ज्या वेळेस वीरश्री मालोजीराजांच्या गडीचा संवर्धनाचा विषय आला मी त्यावेळेस सांगितलं मालोजीच्या गडीचं केलंच पाहिजे. एक आपला अभिमान आहे त्यांच्याबद्दल एक आपल्याला एक वेगळ्या प्रकारची आपली भावना आहे. परंतु मालोजीच्या गडीचं करताना तिथं असणाऱ्या चांदशेरी बाबाचा जो आपण शहरामध्ये एक मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतो आणि त्या वीरश्री च्या बाबाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की तिथं सुद्धा आपण ती सुद्धा त्याचं दर्ग्याचं संवर्धन हे निश्चित प्रकारे झालं पाहिजे. यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाठीमागं 37 कोटी रुपये बाबांनो यासाठी मंजूर केले. मला कुठल्या मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं नव्हतं पण शेवटी मला माहित आहे मला कदाचित आज तुम्हाला मी सांगतो वर अल्लाची हे आहे की मी सांगितलं की आपण ज्या वेळेस माझा एखादा पाहुणा इंदापूरला येईल आणि इंदापूरला आल्यानंतर वीरश्री मारोजीच्या गडीला गेल्यानंतर तिथं ज्यावेळेस नतमस्तक होईल तिथं नतमस्तक झाल्यानंतर शेजारीच माझ्या चांदशेरी बाबाच्या दर्ग्याला पण मस्तक होईल आणि त्या राज्यात एक संदेश राज्यामध्ये जाईल की हिंदू मुस्लिम जर तुम्हाला ऐक्य बघायचं असलं तर तुम्ही इंदापूरला जावा. तिथं मारोजीच्या गडीचे जाईल चांदशेरी बाबाचा पण दर्गा आहे आणि इंदापूर हे हिंदू मुस्लिम हे ऐक्याचं प्रतीक आहे. आणि मी नेहमी म्हणतो आणि तुम्ही माझं भाषण ऐका. मी विधान भवनामध्ये माझं तुम्ही भाषण ऐका. मला माहित नाही तुम्ही भाषण ऐकलं का नाही. माझ्या विधान भवनामध्ये मी भाषण केलं. भाषण करताना मी तिथल्या सगळ्या मुख्यमंत्री सगळ्याला सांगितलं की हिंदू मुस्लिम ऐक्याचं जर तुम्हाला प्रतीक बघायचं असलं तर तुम्ही इंदापूरला या. मी नेहमी म्हणतो हिंदू मुस्लिम ही भांडणं लावणं किंवा कुठेतरी माणसं वेगळी आहे. आपण शेवटी हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या आणि शेवटी आपण भाई आहोत. आपल्या सर्वांचं रक्त लाल आहे. हे फक्त स्वार्थासाठी माणसं भांडणं लावतात रे. हे फक्त स्वार्थासाठी भांडणं लावतात. त्यामुळे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आपल्याला हे सगळं थोडं जपायचंय आणि कुठेतरी कोणीतरी येतं आणि हे पण तुम्हाला सांगतो ज्या आज तुम्ही तुम्ही राज्यात ह्याच्यामध्ये तालुक्यामध्ये जाऊन बघा ग्रामीण भागामध्ये जाऊन बघा मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला कसा मी तर इतरांना दिलाच पण माझ्या अल्पसंख्याक समाजाला पूर्वी कधी इंदापूरचा कधी निधी दिला नव्हता. एवढा निधी ग्रामीण भाग शहराप्रमाणे ग्रामीण भागामध्ये देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूनो या शहरासाठी मी अंकिता भाभींच्या माध्यमातून या शहराला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की बंधूंनो आज तुम्हाला सांगतो शिरसोडीच्या पुलाचा कोणीतरी उल्लेख केला. शिरसोडीचा पूल झाल्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये किती बदल होणार आहे याचा आपण कधी विचार केलाय का. रहदारी वाढणार आहे तिथली माणसं आपल्या तालुक्यामध्ये येणार आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे माझ्या चर्मकार समाजाला जो खिळा मारणारा समाजाचा माझा कारागीर असेल माझा नाभिक समाजाचा कारागीर असेल माझा व्यावसायिक दुकानदार असेल माझा हॉटेलवाला असेल जो व्यवसाय करतो जो व्यवसाय आज 1 पट आहे ते 5 पट त्याचं वाढ होणार आहे. याचा उद्देश काय आहे. आणि ह्या शिरसोडी पुलाला विरोध कुणी केला रेकॉर्ड आहे तो होऊच शकत नाही होणारच नाही हे खोटं सांगतायत. अरे लोकांनी कधी केलंच नाही तर काय काय होतं. आमच्याकडे यंत्रणा आमच्याकडे मला इंदापूरकरांना विनंती करायची माझे पीए असतील त्यांनी खरं आज वाजून दाखवायला पाहिजे होतं या पुलाला विरोध कोणी केला. अरे ह्याच्या पोटात दुखत होतं काही लोकांच्या रोजगारी वाढली माणसं वाढली इंदापूरची लोक सुधारली तर आपलं कसं काय म्हणणारी माणसं की खरं तर ह्या मी तुम्हाला प्रामाणिकपणे माझ्या पीएची पण चूक आहे. अरे ज्यांनी शिरसोडी पुलाला विरोध केला मला पत्रकार बांधवांना विनंती करायची का तुम्ही दाखवताय दाखवा खरं दाखवा. मी जर चुकलो असेल माझं दाखवा. शिरसोडी पुलाला विरोध म्हणजे इंदापूरच्या विकासाला विरोध. अरे
काय चाललंय काय? आणि तुम्ही आता लोकांजवळ जनतेजवळ मत मागता, तुम्हाला काय अधिकार आहे? हे बाबा कधीतरी बोललं पाहिजे. इतकं कळकळीने बोलतो, इतकं बोलतो, आणि या तालुक्यासाठी काम केलंय आणि मला काम करायचंय हे पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय बाबा. हे कुठेतरी वाद लावायचा, कुठेतरी कहाणी लावायची, यासाठी मला तुम्हाला एकच विनंती करायची. तरुणांचे असू द्या, रस्त्याचे असू द्या, की जेणेकरून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगितलं. आता RPIचे आठवले गटांचे नेते, कवाडे साहेबांच्या गटाचे नेते, त्या मंडळी ठरवलं. बकरे सरांचं भाषण मी बारकाई नाही तुझं, आमच्या ताईंचं मी भाषण बारकाई नाही का तुझं. ताईंचं त्यांच्या भाषणात त्यांची एक व्यथा होती, त्या सर्वांनी आता व्यथा त्यांनी मगाशी मांडल्या. आज मी इथं समोर आहे, मी सहज बसल्या बसल्या, मला तर कोणी सांगितलं नाही, मी इथं बसलो होतो, बंडका मी बोलत होतो. मी तुम्हाला अल्लाची शपथ घेऊन सांगतो समोर, आणि देवाची शपथ घेऊन जातो, मला हे समोरचं चित्र दिसतं. मला लाज वाटली थोडी. अरे चित्र बदललं पाहिजे. ही जी बाहेर वायर आहे, MSCBची बाहेर वायर आहे, ही जी बाहेरनं दिसते ती अंडरग्राऊंड झाली पाहिजे. आणि येणाऱ्या काळात हा तुमचा आमदार नगरात बरोबरना घेऊन ही वायर तिथं अंडर केबल आपण करतो. MSCBची या शहरामधली वायर हे जे आपण आहे संपूर्ण अंडरलाईन करून, जेणेकरून तिथं आमचा व्यापार वाढल, तिथं रहदारी वाढल. ही वायर अंडरलाईन करून निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या गोष्टी काही निश्चित प्रकारे करायच्यात. CCTVचा असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील. आणि काय होतं, भरत शेठच्या भाभी तुम्ही काय गोष्टी बोलत नाही, की ज्या गोष्टीचा मगाशी उल्लेख केला की आपल्या शास्त्री माफीचा, मी तुम्हाला सांगतो शास्त्री आपल्याला आपले शास्त्री कर माफीचा जो प्रस्ताव आहे, शास्त्री माफीचा जो प्रस्ताव आहे तो नगरपालिकेने, मी तुम्हाला प्रामाणिकपणे हा नगरपालिकेने साधारणतः 19 पाठीमाग कमिशनर मुंबईच्या ऑफिसला आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन संचालक नवी मुंबई यांना पाठवलेला आहे. आणि नगरपालिकेने पाठवल्यानंतर कलेक्टरनी तो प्रस्ताव तो ह्याच्यासाठी मंजुरीसाठी हा मुंबईला मंत्रालयामध्ये पाठवलाय. ह्यात बऱ्याचशा शाखा काय आहे, त्यात काय त्यांचा स्वार्थ आहे. त्यांनी तुमची ही माफी, तुमचा कर माफी व्हावी हा प्रस्ताव मला पत्रकारांना आम्ही देणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव आपला मुंबईला गेलेला आहे. आता बाकीचं काम हे मामा करणार आहे. काळजी करू नका, हे खोटं नाटं सांगतायत, बऱ्याच शेठबद्दल चुकीचा आरोप करतायत, असं नाहीये. हा कागद हा माझ्याकडे, हा कागद मी मला वाटतं कुठल्या तरी पत्रकारांना देतो. कोण घातलंय बोलणार द्या, सगळ्यांचं पण राहुल हा कागद मी करण्यात येतो की काय होतं, विनाकारण तुम्ही नगरपालिकेवरती चांगल्या काम करणाऱ्या माणसावरती तुम्ही आरोप करता. त्यामुळे कधी कधी निश्चित प्रकारे हे वाटतं, कारण का आज संविधान दिन आहे. संविधान दिनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला शुभेच्छा आहेतच, पण संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलंय, आपल्याला जे आपण त्या संविधानामध्ये शिकलोय, आपले हक्क काय, आपण ते काय केलं पाहिजे, त्या बाबतीमध्ये बंधूंनो भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी निश्चित प्रकारे विचार करा. म्हणजे ते रस्त्यामध्ये मालराजाचे शिल्प आहे, त्याची अवस्था काय ती बघा. अरे बाबांनो, एखादं रस्त्याचं काम केल्यानंतर ते बाजूला जाणार ना. त्या मालराजा शिल्पाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो, तिथे टेंडर पण नवीन आता झाले, ते काम पण नवीन चालू होणार आहे. रस्ता पूर्ण झाल्याशिवाय त्याचं सगळं आपल्याला ते व्यवस्थित करता येत नाही ना. तिथे टेंडर झाले, डीपीडीसीने आपण त्याला पैसे पण दिलेत, की जेणेकरून निश्चित प्रकारे इंदापूरला आल्यानंतर ते कुठेतरी आपल्याला लोकांची आपली छाती मोकळी करता पहिल्यांदाच नतमस्त झाले पाहिजे, किंवा तिथं लोकांना, मुलांना एक फोटो काढता आले पाहिजे. आणि इंदापूर शहर आणि छत्रपती महाराजांची ओळख ही निश्चित प्रकारे आपल्या सर्वांनी दिसली पाहिजे. यासाठी बाबांनो निश्चित प्रकारे आपण प्रयत्न भविष्यामध्ये निश्चित प्रकारे करूया. आज खरं तर मी तुम्हाला जनतेला एवढं सांगू इच्छितो की कोण टीका करतं, माझ्यावरती टीका करतं, भरत शेठच्यावरती टीका करतं, आप्पासाहेबांना तुमच्यावर टीका करतात का मला अजून काही कळलं नाही.
आणि मी नेहमी टीका करताना मी नेहमी पाहतो, बरोबर आहे, टीका कोणा केली जाते, टीका कोणा केली जाते, ज्या झाडाला फळ आहे, ज्या झाडाला फळ आहे, एका झाडाला फळ आहे ताई आणि एकाला फळ नाही, लोक कुठल्या झाडाला दगड मारत होतो, ज्या झाडाला फळ आहे. पण टीका टिप्पणी मला काय फरक पडत नाही, मला टीका टिप्पणी कोणावरती करायची नाही आहे. आम्हाला इंदापूरचा विकास करायचा आहे. आजचा इंदापूरचा पाठीमागा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आजही करायचा आहे आणि भविष्यामध्ये मला इंदापूरचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. त्यासाठी बोलतो ना, तुम्ही मला विकासाला मत द्या, बरसेटला मत देताना इंदापूर शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवा. हे कुठेतरी भांडण लावायचा प्रयत्न करा. माझा बागवान समाज किंवा बाकीचे सगळे मुस्लिम समाज सुद्धा काय असतील, पाठ्यबंधाची मागणी होती मागच्या महिन्यामध्ये, त्यांचं खरं मी सांगितलं होतं, मागच्या महिन्यामध्ये त्यांचा आपला जी शादीखाना होता बागवान सब, त्यांनी मुस्लिम समाजाला पाहिजे होतं की तो शादीखाना आपण दिला. या शहरामध्ये जेवढं काय देत आहे तेवढा देण्याचा प्रयत्न करा. पाठीमागे माझे युवक बसलेत, माझ्या युवकांना कुठेतरी स्वतः एक अभ्यास करण्यासाठी, जी गोरगरिबांची मुलं आहेत त्यांची इच्छा आहे, त्यांच्या आई वडिलांची इच्छा आहे की आमच्या मुलं कुठेतरी अधिकारी व्हावी, कुठेतरी मोठी व्हावी. त्या आई वडिलांना वाटतंय आमच्या वाट्याला त्या दुःखात आम्ही जे सोसले, भोगले, अपमान सहन केले, ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला नाही. त्यासाठी त्यांची सगळ्यांची मागणी होती. त्यासाठी एक लायब्ररी इंदापूर एक लायब्ररी करण्यामागे एकच उद्देश होता की ती माझी गरिबांची मुलं त्या लायब्ररीमध्ये शिकतील, अभ्यास करतील, वाचतील आणि रोज सकाळी जे पुण्या मुंबईला जाण्यापेक्षा आईच्या हातचा गरम सकाळी डबा खाऊन अभ्यास करून संध्याकाळी झोपायला ही मुलं येतील, हा माझा उद्देश होता. त्यासाठी आपल्या लायब्ररीसाठी, त्या गरीब मुलांसाठी 5 कोटी रुपये आपण बाबांना मंजूर केले. इंदापूरची नगरपालिका किती दिवस पडली होती, त्या इंदापूरच्या नगरपालिकेच्या इमारतीसाठी भावी तुम्ही जर साक्षीदार आहात, या इंदापूरच्या नगरपालिकेच्या इमारतीसाठी. आणि आम्हाला पण वाईट वाटतं ना, ही कुठली इमारत नगरपालिकेची, बाकीच्या इमारती केल्यात, पण त्या इमारतीचा साकडा असताना तिथं कंपाऊंड असेल, वॉल कंपाऊंड असेल, आता फर्निचर सगळं जोरात काम चाललेलं आहे. त्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी 10 कोटी रुपये मंजूर केले, 10 कोटी रुपये मंजूर केले. त्याचप्रमाणे तुम्हाला सर्वांना माहित आहे, गटर योजना असेल, आपल्या शहराची भुयारी गटर योजनेसाठी 61 कोटी 13 लाख रुपये मंजूर केले. तुमच्या रस्ते जे आता प्रकल्प रिपेअर केले, रस्त्यासाठी 89 कोटी रुपये मंजूर केले. तुमचे म्हणजे नगरपालिकेचे जे रस्ते किंवा बाकीचे काम आहेत त्यासाठी साधारणतः त्यासाठी 10 कोटी. सांगण्यात तात्पर्य मी अशी कामं, खूप काही गोष्टी कामं केली आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणामध्ये सुद्धा जास्तीत जास्त निधी माझ्या गरीब मागासवर्गीय वस्तीमध्ये कसा येईल यासाठी मी केलेला आहे. डीपीडीसीच्या माध्यमातून सुद्धा अधिकचा निधी कसा आणता येईल हा एक प्रश्न मी घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला नगरपालिका हद्दीतील विविध विकास कामे आणि ते आपलं मार्केट कुठलं हे पुढचं महात्मा फुले, तुम्हाला माहिती आहे तिथं गाळ्यांसमोर आपण तिथं व्यापारी गाळे पण मंजूर केले. पहिलं गाळ्याचं सगळा हीच असायचा, काय चिखल असायचा, तिथलं कॉन्क्रिटीकरण शिवाजीराव कुणी केलं, तुम्हीच केलं. कारण मी सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जेणेकरून माझ्या इंदापूर शहरासाठी जे काय करण्यात करा. अजून आपल्याला सुंदर शाळा, स्वच्छ इंदापूर तर आहे, अनेक पारितोषिक आपण घेतलेले की भविष्यामध्ये आपल्याला करायचे आहेत. आणि महत्वाचा जो मुद्दा आहे, आपल्याला या इंदापूर शहरासाठी येणाऱ्या भविष्य काळामध्ये हॉस्पिटलची चांगली सेवा या इंदापूरसाठी आपल्याला आता इथं पुढे करायची. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे बदलून तुम्हा सर्वांची साथ, तुम्हा सर्वांचं सहकार्य हे निश्चित प्रकारे आपण आम्हा सर्वांना देचाल. खर तर मी आता जास्त काय बोलण्यापेक्षा, कारण का सभा रात्री 10 वाजेपर्यंत हे, त्यामुळं मी तुम्हाला एवढंच सांगतो, हे इंदापूर शहर जे सुंदर शहर ओळख निर्माण होईल यासाठी आपण सर्वांनी निश्चित प्रकारे भरतशेठ साहेबांसारखा, भरतशेठ नगराध्यक्ष आणि जे 20 नगरसेवक आहेत त्यांची जी खून आहे क्रीडा घड्याळ, या घड्याळाला आपण मतदान करायचे. काही काम करणारा माणूस हे तर निधी आणला. गंमत सांगतो, मी क्रीडा विभागाचा मंत्री होतो. क्रीडा विभागाचा मंत्री असताना शेवटच्या दिवशी मला माहिती आहे आता 2 दिवसांनी आपल्याला दुसरा विभाग मिळणार आहे.
शेवटच्या दिवशी जे आपलं क्रीडांगण आहे ना, आपलं कुठला एरिया म्हणतो आपण तात्याला, सर्वस्वी पलीकडचा एरिया कुठला म्हणतो क्रीडांगणचा? क्रीडा संकुल. जे आपल्याला माहिती आहे क्रीडा संकुल तिथं की आज आपल्या तालुक्यामध्ये अनेक मुलं मुली आहेत की त्यांना जर एक चांगल्या प्रकारचं क्रीडांगण ग्राउंड असलं, ते मुलं ज्यांच्या अंगामध्ये क्रीडा क्षेत्राची त्यांच्यामध्ये अंगात हे आहे, पण त्यांना एक ग्राउंड पाहिजे, त्यांना खेळायला कुठेतरी धावपट्टी पाहिजे. यासाठी बंधूंनो, या इंदापूरसाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या दिवशी या क्रीडा संकुलासाठी 56 कोटी रुपयाचा निधी हा शेवटच्या दिवशी मंजूर केला. त्याचा उद्देश काय आहे? त्यातला उद्देश एकच आहे की माझ्या इंदापूर तालुक्यातील जे क्रीडा खात्यामध्ये जी मुलं मुली चांगल्या प्रकारे जे खेळाडू आहेत, त्यांना एक चांगल्या प्रकारचं इथं क्रीडांगण उभा असावं, हा माझा त्यातनं एक उद्देश आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे आपण क्रीडा साहित्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अजून मला युवकांना सगळ्यांना सांगायचंय. आता आचारसंहितेमुळे काही गोष्टी मला बोलता येत नाहीत. या तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी माझ्या युवकांच्या मागणी खातं प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारची जिम, त्यामध्ये आपण बाहेरच्या जिमला काय म्हणतो, ओपन जिम आणि इंडोर जिम, ह्या 2 जिम मी ते पण मंजूर केलेले. फक्त ते आता आचारसंहितेमुळे त्या गोष्टी मला सांगता येणार नाहीत. मी तुम्हाला गंमत सांगतो, जिम तर मंजूर केले, क्रिकेटचे बॅट बॉल पण मंजूर केले. ताई रशीदभाई, तुमच्यासाठी मी बॅडमिंटन रशीदभाई नाही खेळा, बुद्धिबळ आणि बुद्धिबळ पण म्हणजे सांगायचं मी सगळं मंजूर करून ठेवलंय बाबांना. कॅरम सुद्धा मंजूर करून, मकरे सर कॅरम पण मंजूर बाळासाहेब करून ठेवले. जेणेकरून मी बंधूला मी काम करणारा माणूस आहे. हे गप्पा ठप्पा शो मला अजिबात आवडत नाहीये. हे गप्पा ठप्पा मारणारी माणसं वेगळी असतात, काम करणारी माणसं वेगळी असतात. याचा नीट इंदापूर शहराने विचार करा. जर मागच्या 5 वर्षात जर इंदापूर शहरामध्ये जर बदल केला नसला तर मला मत मागायचा तुम्हाला अधिकार नाहीये. हो, मी बदल केलाय, मी काम केलंय, विकास केलाय. आम्हाला पुढे अजून खूप विकास करायचा आहे. त्यासाठी एकटा माणूस काय करणार नाही. त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ, आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचा जर पाठिंबा असला त्या गोष्टी शक्य होती. शेवटी निधी देणार मी आहे, तालुक्याचा आमदार मी आहे, डिप्युटीचा निधी देणारा मी आहे, नगरपंचायत निधी देणारा मी आहे. कुणी किती जरी गप्पा मारल्या त्यांच्या गप्पाच राहतील. त्यांनी पुढे फक्त गप्पाच मारले. अशी माणसं तुम्हाला पाहिजे का काम करणारी माणसं पाहिजे? याचा नीट विचार करा. का धर्मामध्ये भांडण लावणारी तुम्हाला माणसं पाहिजे, किंवा मी आपण म्हणतो इमारत जोडणारी माणसं पाहिजे का इमारत तोडणारी माणसं तुम्हाला हवी? याचा फक्त नीट विचार करा. आणि 2 तारखेला फक्त घड्याळ बघा, घड्याळची चिन्हावरती मतदान करा, बटन दाबा, ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष यस.